महिला संगीतकार आहे म्हटल्यावरती पटकन अजून विश्वास बसत नाही लोकांचा. म्हणजे हे बघ, एक संगीतकार म्हणून चांगलं संगीत देणं, ते सिद्ध करावं लागणं वेगळं, वेगळी गोष्ट. तो एक वेगळा स्ट्रगल आहे. अगदी. पण समोरच्याला चूक ठरवणं आणि मग त्याला सिद्ध करून देणं ही ऍडिशनल स्टेप. आर्याने चित्रपटासाठी गायलेली पहिली लावणी आहे ती. मला असं वाटतं अंबरीश की आपल्याला घराबाहेर स्वतःला सिद्ध करावं लागतं, मग घरच्या लोकांना समजतं. नमस्कार मित्रांनो, म्युझिकल लिरिकल मॅजिकल मध्ये आज तुमच्यासोबत एक विशेष कलाकार आहे. ज्या कलाकाराला 7 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत, 7 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित आणि प्रसिद्ध आहेत, तब्बल 4500 रेडिओ जिंगल्स जिनी गायलेले आहेत, 10 प्रांतीय भाषांमध्ये जिनी गायन केलेले आहे आणि कितीच पुरस्कार त्याच्या नावाने आहेत. अशा कलाकाराचे नाव आहे धनश्री गणात्रा, संगीतकार, गीतकार आणि गायक, जिच्यासोबत पॉडकास्ट करताना मला विशेष मजा आली. आज तिच्याकडून आपण तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि आज आपण थोडंसं गाणं बनतं कसं याबद्दल सखोल चर्चा आपण धनश्री सोबत करणार आहोत. वेलकम धनश्री गणात्रा. नमस्कार मित्रांनो, म्युझिकल लिरिकल आणि मॅजिकल मध्ये माझ्यासोबत आज एक स्पेशल गेस्ट आहे. स्पेशल गेस्ट कोण आहे तर ती एक संगीतकार आहे, ती एक सिंगर आहे आणि ती खूप चांगली कवयित्री पण आहे. आणि मला तिच्याकडून जाणून घ्यायचा आहे तो पूर्ण प्रवास, जो कवितेचा आहे, जो तिच्या गाण्याचा आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक स्त्री संगीतकारचा स्ट्रगल काय आहे ते मला समजून घ्यायचं आहे तुझ्याकडून. वेलकम धनश्री देशपांडे गणात्रा ऑन MLM पॉडकास्ट. ओके, सगळ्यात पहिले म्हणजे खूप थँक्यू अंबरीश, ही खूप छान तू हे पॉडकास्ट सुरू केलंयस. तर तुला खूप शुभेच्छा आणि खूप चांगल्या लोकांना ह्या पॉडकास्टच्या थ्रू तू लोकांपर्यंत पोहोचवणार आहेस, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण जसं तू आत्ता म्हणालास की कवयित्री, लेखिका, गायिका आणि संगीतकार, तर खरं म्हणशील तर ह्या तिन्ही मला एकच गोष्टी वाटतात, सगळ्या फायनली एका पॉइंटला जाऊन मिळतात त्या. गंमत म्हणजे ह्या तिन्हीचा प्रवास माझा, मी असं म्हणेन, एकाच वेळेस सुरू झाला होता. म्हणजे अगदी लहानपणापासून मी कविता लिहिते, त्याला चाली देते, गाते सुद्धा. पण प्रोफेशनली म्हणशील तर 2008 पासनं हे सुरू झालं. जेव्हा पहिल्यांदा मी एका तेव्हा सीडी होत्या, तर त्याचं संगीत करायचं मला हे मिळाला, चान्स मिळाला. आणि त्याच्यामध्ये गाणार होते द ग्रेट रवींद्र साठे. त्या मित्रांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला ते काम दिलं आणि तिथून मग माझा प्रवास सुरू झाला. मग तिथनं अजून ती सीडी झाल्यावर अजून एक काम मिळालं, मग अजून एक. पण हे कसं ओळखीतनं आलेली कामं होती. अच्छा. पण जसं तू म्हणतोस की ॲक्च्युअल प्रोफेशनल फील्ड जी आहे तिथे महिला वादक म्हणून भरपूर आले आहेत आणि त्यांना ॲक्सेप्टही केलेलं आहे. पण जो संगीतकार म्हणून तू म्हणशील तर म्हणावे इतके नावं खरंच महिला संगीतकार. काय कारण असेल ग? एक तर मला वाटतं स्त्रिया स्वतःहून धजावत नाहीत हे करायला, किंवा त्याच्यासाठी जे एक मार्केटिंग करायला लागतं, लोकांना भेटायला लागतं, आणि ते त्याच्यासाठी कदाचित वेळ देता येत नाही. आणि हा पण एक पॉईंट आहे जो मला सांगावासा वाटतो की महिला संगीतकार आहे म्हटल्यावरती पटकन अजून विश्वास बसत नाही लोकांचा की ही स्त्री हे काम पूर्ण करू शकेल, ही गोष्ट हा प्रोजेक्ट कंप्लीट करू शकेल. तर म्हणजे मला एकदा दोनदा हा अनुभव आला होता की माझं नाव कोणी सजेस्ट केलं होतं एका प्रोड्युसरला की ही आपल्या फिल्मचं म्युझिक करून देईल म्हणून. तर ते भेटायला आले मला, त्यांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क होता की म्हणजे ही करेल का हे काम असं. मग ते म्हणजे तुम्ही प्रेमगीत आणि हे वगैरे तुम्ही करू शकाल का? म्हटलं म्हणजे का नाही संगीतबद्ध करता येणार, मी गायिका आहे, मी गाणं शिकलेली आहे, मी वाद्य वाजवते, मला प्रोग्रामिंग येतं, आणि मी का नाही करू शकणार. म्हणजे पण त्यांनी नाही दिलं ते प्रोजेक्ट मला, कारण की त्यांना ते म्हणाले की ठीक आहे आपण परत भेटूया म्हणे आणि मी सांगतो तुम्हाला. तर माझ्या ज्या मित्रांनी ते काम आणलं होतं
तर त्याचा काही दिवसांनी फोन आला की अगं नाही, त्यांनी ते अजून कोणाला तरी दुसऱ्याला दिलं. म्हटलं दिलं. मला फक्त कारण कळू शकेल का? तर त्यांनी सांगितलं की म्हणजे कारण की मी आणि तो खूप क्लोज फ्रेंड्स होतो म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांना विश्वास नाही वाटला की तू म्हणजे एक स्त्री असं हे संगीतकार काम करू शकते. कम्प्लीट करू. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये लता मंगेशकर स्वतः आनंद घन म्हणून म्युझिक डायरेक्टर आणि सक्सेसफुल म्युझिक डायरेक्टर, नक्कीच. अवॉर्ड विनिंग म्युझिक डायरेक्टर पर्यंत पोहोचतात, नक्कीच. त्या महाराष्ट्रात त्या मराठी मातीत दुसऱ्या महिला संगीतकारावरती विश्वास ठेवला जातो. अगदी म्हणजे हे फ्रस्ट्रेटिंग सोड, लाजीरवाणा जास्त वाटतं. अगदी अगदी. आणि मला हसायला आलं हे कारण खरंय. ऐकून. त्याच्याही नंतर एकदा असं झालं होतं की एका वेब सिरीजसाठी, आणि ती वेब सिरीज थोडीशी अशी पॉलिटिकल बॅकग्राऊंडची होती, तर ते म्हणे तुम्ही करू शकाल का हे? म्हटलं हो, का नाही करू शकणार, म्हणजे आय नो की काय करायचं आहे. पाहिजे तर म्हटलं आपण असं करू, एक एपिसोडचं मी ट्रायल तुम्हाला म्युझिक देते, डोंट पे मी फॉर दॅट. बापरे. माझं तुम्ही बघा काम, आणि मग तुम्ही फायनल करा की पुढच्या 7 एपिसोड्सचं मला द्या किंवा नका देऊ. मला नाही दिलं तरी मी वाईट नाही वाटून घेणार, कारण की म्हणजे प्रत्येकालाच आपलं म्युझिक आवडेल असं आपण नाही सांगू शकत. तो वेगळा भाग झाला. पण नाही, त्यांनी नाहीच दिलं. मला हे अमुक इन्स्ट्रुमेंट किंवा असं बॅकग्राऊंड आवडलं नाही किंवा त्याचा जॉनरा आवडला नाही, हा भाग वेगळा, फक्त स्त्री आहात म्हणून काम दिलं नाही. फ्रस्ट्रेटिंग आहे रे. हो. पण नंतर मग हळूहळू आता जसं लोकांना मग मी काय केलं, मी युट्यूबवरती माझी कॉम्पोजिशन्स मी पोस्ट करायला सुरुवात केली. आणि मग त्यातनं जेव्हा लोकांना कळलं की हे हिनी केलं, त्याच्यातनं पण म्हणजे लोक युट्यूबवरती ते गाणं ऐकायचे आणि मला फोन करायचे की अगं ते तो अमुक एक गाणं तू पोस्ट केलं, मस्त गायलंयस तू, म्युझिक कोणाचं आहे? म्हटलं तिथे लिहिलंय ना संगीतकार धनश्री गणात्रा, माझंच. अरे म्हणजे तुला हे पण येतं का? म्हटलं हां. आणि मग त्याच्यातले ते म्युझिक वगैरे कोणी वाजवलंय? म्हटलं सगळं मी घरी प्रोग्रामिंग केलंय, माझं प्रोग्रामिंगचा सेटअप आहे. ते पण येतं का तुला? कसं काय येतं तुला? तर शिकलं की येतं ना आपल्याला ते. तर ते मी ऑब्झर्व येतं 1990 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे. 1995-96 पासून कम्प्युटर्स आले रेकॉर्डिंगमध्ये. तोपर्यंत स्पूल रेकॉर्डिंग असायचं, म्हणजे अॅनालॉग रेकॉर्डिंग होतं. आता डिजिटल आलं. तर म्हणजे आय वॉज ऑलरेडी इन द प्रोसेस, आणि मग ते कम्प्युटर्स आले, मग त्याच्यावरती कसं तुम्ही प्रोग्रामिंग करता आणि ते ऑब्झर्वेशन मी शिकले, आणि मी माझा स्वतःचा सेटअप केला. बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, ह्याला मी बॅकग्राऊंड म्युझिकचे कामं ऑलरेडी, नाटकं ह्याला करतच होती. तर पण लोकांचा विश्वास बसत नाही की हे हिने केलं असेल. मग म्हणजे लोक, तुझ्या मुलांनी केलं का, मग ह्यानी केलं, अरे माझं तुम्हाला दिसतंय ना, मी खोटं नाव नाही टाकणार की नाही तिथे. सो असं एक असतं लोकांचं. पण ह्या स्ट्रगलमध्ये मला मजा येते, कारण की लोकांचा विचार कळतात. सो पहिले मला सुरुवातीला असं वाटायचं की अरे काय त्रास व्हायचा डोक्याला, पण आता मला मजा येते जेव्हा लोक असं की, म्हणजे मी आता आजकाल कोणी भेटायला बोलवलं की तुमचं हे गाणं ऐकलं म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं, की मला अमुक एक काम तुम्हाला द्यायचं. मग मी त्यांना सांगते की हे गाणं अमुक एका व्यक्तीने लिहिलेलं आहे, त्याचं संगीत म्हणजे त्याला चाल मी दिली आहे, त्याचं जे तुम्हाला ऐकायला येतं म्युझिक ते पण मी वाजवलेलं आहे, आणि तो आवाज जो आहे तो पण माझाच आहे. हे मला क्लिअर असं मी सांगते. आणि आता पुढे बोलायचं का नाही बोलायचं ते तुम्ही ठरवा असं. पण आता मजा येते मला. पण तेव्हा जरा वाईट वाटायचं की काय रे, म्हणजे का बायका हे काम करू शकत नाहीत का संगीत देण्याचं? उलट मला तर वाटतं माहिती आहे का अंबरीश, की स्त्रिया पूर्वापार संगीतकार आहेत. पहिली अंगाई ज्या आईने आपल्या मुलासाठी गायली असेल, तिने काहीतरी शब्द हे करून खटाला काय चाल दिली असेल. तिचं फक्त नाव नाही आलं कागदोपत्री म्हणून ती संगीतकार नाही का? किंवा एका सासूरवाशिण बाईनी जात्यावरती जी ओवी गायली असेल, ज्याच्यात तिने माहेरची आठवण काढली असेल, ती संगीतकार नाही का? आपणच याची गाणी म्हण, भुलाबाईची गाणी ऐकतो, ते सुद्धा माहेरवाशीण मुलींचीच गाणी आहेत. ती चाली असते. बहिणाबाईंच्या कविता बाय डिफॉल्ट एका रांगड्या चालीमध्ये. नक्कीच. आपण मग ह्या सगळ्या बायकाच करत होत्या ना. असं सगळं महाराष्ट्रात असताना सुद्धा, म्हणजे हे बघ, एक संगीतकार म्हणून चांगलं संगीत देणं, ते सिद्ध करावं लागणं वेगळं, तो एक वेगळा स्ट्रगल आहे. अगदी. पण समोरच्याला चूक ठरवणं आणि मग त्याला सिद्ध करून देणं ही एक ऍडिशनल स्टेप, आणि ते चूक आहे. म्हणजे माझं खूप
म्हणजे मला नेहमी म्हणजे मी कार्यक्रमांमध्ये पण माझ्या सांगते की अहो एखादं आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावरती एखादं पावभाजीचं नवीन दुकान आलं तरी तुम्ही एकदा जाऊन ट्रायल तर Try तर घेता करू. तिथे. मग नाही आवडलं मग नका जाऊ तुम्ही. बरोबर आहे, पण तसं एक चान्स तर देऊन बघ, संधी तर देऊन बघा तुम्ही. बरोबर आहे, अगदीच बरोबर. आणि तसं मला खूप आनंद होतो सांगायला की हे सोशल मीडियावरती युट्यूबवरती मी जे काही पोस्ट करत होती तर त्यातनं माझी एका मित्राशी ओळख झाली, आदित्य कृपलानी म्हणून. बरं आणि त्यांनी मला पहिल्यांदा काम दिलं अरेंजिंगचं. बरं म्हणजे मला धक्का होता. त्यांनी त्याचं गाणं वगैरे तयार होतं आणि तो मला म्हणाला की मला ह्याचं अरेंजिंग करून देशील का. म्हटलं नक्की, मी आलेली संधी कशाला सोडते. बरोबर आहे. मग मी ते हे केलं, अरेंजिंग केलं आणि लाईव्ह सगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरायचे होते. तर आणि ते त्याला काम इतकं आवडलं की त्याने जेव्हा नेटफ्लिक्ससाठी त्याची एक फिल्म बनवली, टिकली आणि लक्ष्मी बॉम्ब, ओके, हिंदी आहे फिल्म. अच्छा. तर त्याच्यासाठी त्यांनी मलाच संगीतकार म्हणून म्हणजे क्या एक बात आहे. संगीतकार तो आणि एक मी आणि त्याचं बॅकग्राऊंड असं. तर त्याच्यासाठी त्यांनी मलाच हे सांगितलं की तूच कर हे. तर मला खरंच खूप आनंद झाला मनापासून की तुम्ही जे काम करता ते ठीक आहे, भगवान के घर देर है अंधेर नाही है. तर त्यालाही अनेक जणांनी म्हटलं की अरे धनश्री, कोण ओळखतं धनश्रीला, काय तिला काय येणार आहे, तिला जमेल काय हे. कारण त्याचं थोडंसं वेस्टर्नाइज म्युझिक होतं. म्हणून तू धनश्रीकडे बघ, तिला ते जमेल तरी का, त्याच्यापेक्षा तू इथे ये अमुक एका ठिकाणी, तुला आम्ही सगळंच पॅकेज देतो वगैरे वगैरे. मी त्याला म्हटलं तुला म्हणजे यू कॅन गो अहेड, मी तुला थांबवणार नाही. तर तो म्हणा नाही, मला तुझ्याच बरोबर काम करायचं, कारण तू समजून घेऊन काम करतेस आणि मला पाहिजे ते रिझल्ट मिळतोय. मग बऱ्याच लोकांना असंही वाटलं की त्यांनी म्हणजे मी फ्री काम केलं असेल म्हणून त्यांनी दिलं असेल मला काम. तर तसं नाही, त्यांनी प्रॉपर मला एक म्युझिक डिरेक्टरला जे सगळा सन्मान असतो तो त्यांनी मला दिला. म्हणजे क्रेडिट्समध्ये माझं नाव किंवा साऊंड पण मी त्या फिल्मचा केला होता, त्याचं पण नाव त्यांनी दिलं होतं, प्लस पेमेंट दिलं होतं. सो म्हणजे तर ते एक खूप हे झालं. त्या ह्यानी मी बॉलिवूडमध्ये मी संगीतकार म्हणून माझं पदार्पण झालं. अर्थात ह्या गोष्टीची ही मोठी अचिव्हमेंट आहे की एक मराठी मुलगी बॉलिवूडमध्ये पाय ठेवते आहे संगीतकार म्हणून काम. तर पण ह्याची काही कुठे आपल्याकडे दखल घेतली गेली नाही. मी 2-3 ठिकाणी बोलली सुद्धा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग मी म्हटलं जाऊ द्या, आपण कलाकार आहोत, आपण आपलं काम करत राहूया. कर्मण्येव अधिकार. हा बस, जेव्हा व्हायचं तेव्हा. मग कुठल्या एका न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलं होतं त्याबद्दल लिहून, कारण की त्या फिल्मची एका मोठ्या फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली होती. बरं. आणि त्या फिल्ममध्ये पुण्यातल्या एका मराठी अभिनेत्रीने काम केलं होतं. अच्छा. सो ती बातमी द्यायची. मग त्याच्यामध्ये हे पण आलं, रेफरन्स दिला. शंकर महादेवन, ग्रॅमी अवॉर्ड विनर, त्यांच्याबरोबर काम करण्याची. त्यांनी पण एक गाणं गायलंय माझं एका फिल्म, मराठी फिल्ममध्ये, कर्मवीरायण नावाची फिल्म आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यावर सगळं बायोग्राफी त्यांची. तर त्याच्यात ते चाल गायले माझी. आणि मला खूप म्हणजे खरं सांगू तर आनंदही तितकाच होता, पण तितकंच टेन्शनही होतं. कारण त्यांनी सांगितलं मला चाल ऐकून मग मी हो किंवा नाही सांगेन. सो मला टेन्शन होतं ते खूप. आणि त्यावेळेस त्यांचा कट्यार काळजात घुसली जस्ट येऊन गेलेला होता. सो ही वॉज ऑन द पीक. तर म्हणजे एवढ्या मोठ्या गायकांनी मग त्यांना मी चाल पाठवली आणि त्यांना आवडली चाल. ते म्हणाले की आता ह्याचा तू मला ट्रॅक बनवून पाठव. आणि मग आणि मी इतकी म्हणजे मला आनंद झाला होता, कारण की त्या फिल्मच्या डिरेक्टरनी म्हटलं की जरा बोलून घ्या तुम्ही, शंकरजी आहेत फोनवरती. तर माझा विश्वासच नाही. मी हॅलो म्हटल्यावर ते हॅलो धनश्री कैसी हो आप वगैरे. मला इतकं छान वाटलं असं. म्हणजे आता त्यांना आठवणारही नाही, कारण ते इतक्या लोकांना रोज भेटत असतील. पण त्यावेळेस त्या कामानिमित्त 2-4 वेळा जे काय भेटीगाठी झाल्या, फोन झाले. आणि मग ट्रॅक त्या आनंदामध्ये मी त्यांना हे विचारायचं विसरले की कुठल्या स्केलमध्ये मी ट्रॅक बनवू. मग म्हटलं आता काय करायचं. मग त्यांची मी गाणी ऐकली कट्यारमधली आणि तोच सूर हे करून रेफरन्सला घेऊन ट्रॅक बनवला, त्यांना पाठवला. ते मला म्हणे तुला कसं कळलं माझा की मला ह्या स्केलमध्ये पाहिजे. त्यांना सांगितलं असं असं. ते म्हणे दॅट्स रिअली यू आर स्मार्ट, असं त्यांनी मला हे केलं.
आणि छान तोही खूप छान अनुभव होता. आम्ही मुंबईला त्यांच्या इथे रेकॉर्डिंगसाठी गेलो होतो आणि तिथे त्यांनी लिटरली, मी म्हटलं इतक्या मोठ्या माणसासमोर आपण बसून हे करणं, इन्स्ट्रक्शन्स देणे मला योग्य नाही वाटलं. मी आपली उभी होती आणि त्यांना म्हटलं 1-2-3 वेळा असं आपण जस्ट गो थ्रू करूया आणि मग करू हे रेकॉर्डिंग. तर ते म्हणे पहिले आप वो कुर्सी पे बैठो. म्हटलं अरे नाही, म्हटलं मी तुमच्यासमोर बसू नाही शकणार. नाही म्हणे संगीतकाराचा मान आहे तो, तू बस तिथे, नाही तर मी गाणार नाही. मग मी बसली ती खुर्चीमध्ये आणि मग पण अप्रतिम त्यांनी पण खूप छान गायलं. तर तो एक खूप छान अनुभव आला. आणि त्याच्यानंतर 2020च्या सुमारास एक मराठी फिल्म आली होती, बायको देता का बायको. अच्छा. त्याचं पण संगीत करायचं संधी मला मिळाली. तर ते मी ज्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग जिंगल्सचे माझ्या सगळ्या रेकॉर्डिंग्स करते, म्युझिकल स्टार्स, अभिजित सराफ यांचा स्टुडिओ. तर अभिजितनी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही तिला काम द्या म्हणून. तर त्यांचं पण असंच झालं की म्हणजे बघता क्षणी की अरे ही काय करू शकेल का, कारण थोडी गावाकडची फिल्म होती ती. अच्छा, बरं. तर त्यांनी अभिजितला विचारलं की हा करतील का, खरंच करतील ना, म्हणजे नाही पण तुम्ही सांगताय म्हणजे करतील असं. आणि त्या फिल्ममध्ये सुरेश वाडकर सर गायले एक गाणं. त्याच्यानंतर एक गाणं हंसिका अय्यर म्हणून जी आपली बॉलिवूडमधली सिंगर आहे तिने गायलं. आणि एक गाणं आपली आर्या आंबेकर, तर तिने लावणी गायली त्या आर्यानी चित्रपटासाठी गायलेली पहिली लावणी आहे ती. नंतर मग हे तिने बाकी चंद्र आणि हे ते जे काय चंद्रमुखी ते नंतर आहे. हे 2020 म्हणजे इनफॅक्ट 2019 मध्येच रेकॉर्डिंग झालेलं होतं. चित्रपटासाठी तिने तिची पहिली लावणी कुठली तर ही आहे ऍक्च्युली. आणि त्या लावणीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती लिहिली सुद्धा मीच होती. म्हणजे मी लिहिली, त्याला संगीत दिलं आणि गायलं आर्यानी. तर हे पण एक म्हणजे थोडंसं काय म्हणूया, थोडीशी विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट होती की स्त्रीनी लिहिलेली लावणी, जसं मराठा तितका मेळवावा मध्ये रेशमाच्या रेघांनी हे जे ही जी लावणी आहे की स्त्रीनी लिहिलेली लावणी, जसं मराठा तितका मेळवावा मध्ये रेशमाच्या रेघांनी हे जे ही जी लावणी आहे ती शांताबाईंनी लिहिली, लताबाईंनी आणि आशाबाईंनी गायलेली आहे. तसं इथेही मी लिहिली होती, संगीतबद्ध केली होती आणि आर्यानी गायली होती. म्हणजे सगळ्या स्त्री कलाकार त्याच्यामध्ये. तर हे पण मी अनेक माझ्या मीडियामध्ये असलेल्या अनेक लोकांना सांगितलं की असं झालंय, तर ही गोष्ट आपण जरा ऐतिहासिक गोष्ट पेपरमध्ये देऊ शकू का, कारण नक्कीच ही लक्षणीय गोष्ट आहे. तर पण त्याचं पण काहीच नोंद घेत नाही, कारण की मला फेस व्हॅल्यू नाही. असं अजिबात म्हणू नका. आजपासून तुला फेस व्हॅल्यू आहे आणि तू डेफिनेटली आता एक छान धनश्री गणात्रा हे मोठं नाव आहे असं आपण म्हणू. पण तर ते मला ते गंमत वाटते मला. पण फेस व्हॅल्यू मीडियाने दिल्याशिवाय कलाकारांना फेस व्हॅल्यू कशी मिळणार? बरोबर, सर्कल आहे ते, सर्कल आहे. फेस व्हॅल्यू असल्याशिवाय काम मिळणार मीडिया नाही. आणि मीडिया म्हणते की तुम्हाला फेस व्हॅल्यू नाही. अरे तुम्हीच आहात जो फेस व्हॅल्यू बनवता आणि तोडता ना, म्हणजे तुम्हाला असं करायचंय सगळं. आणि ते जेव्हा असं करतात तेव्हा आय डोंट नो, म्हणजे ते सर्कल कुठे तुटणार. हो, म्हणून मी त्या सर्कलमधनं बाहेरच पडली आणि मी माझं स्वतःचं सर्कल सुरू केलं की मी छान माझ्या कॉम्पोजिशन्स, मी दर महिन्याला एक संस्कृत कॉम्पोजिशन, म्हणजे शंकराचार्यांचं मला भयंकर आवडतं सगळं त्यांचं जे काव्य आहे, त्यांचे सगळे स्तोत्र इतके परफेक्ट आहेत ना ते. म्हणजे शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर महाराज ह्यांच्यावर मनापासून प्रेम आहे माझं. मी त्यांचं खूप वाचन करते. आता तू पण कवी आहेस, तर इतके परफेक्ट लिहिणारे, म्हणजे एक कानामात्रेचं सुद्धा त्याला हे करायला लागत नाही. म्हणजे जर का तुम्ही ते तुम्ही वाचताना मीटरमध्ये बसत नसेल तर याचा अर्थ प्रिंटिंग मिस्टेक आहे, किंवा तुम्ही वाचताना चुकले, त्यांचं चुकून नाही शकत. बरोबर आहे, अगदी. तर मला ते माणूस म्हणून पण दोघे जण खूप आवडतात. संत तर आहेतच, प्रश्नच नाही, पण माणूस म्हणून त्यांचं जे आयुष्य आहे त्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे. आणि कवी म्हणून तर ते माझे आवडते कवी कोण विचारलं तर मी एका अशाच मुलाखतीमध्ये मला विचारलं तर तुझे आवडते कवी कोण आहेत? तुम्ही पहिलं नाव घेतलं जगद्गुरू आदिशंकराचार्य आणि आपले संत ज्ञानेश्वर महाराज. तर ते जे बघायला लागले
की हे म्हटलं हो हे कवीच आहेत ना, ऑफकोर्स. म्हणजे ते देवाचा जरी म्हणजे आध्यात्मिक असेल तर ते कवीच आहेत. सो मी दर महिन्याला शंकराचार्यांचं एक स्तोत्र रेकॉर्ड करते, माझं त्याला चाल देऊन व्यवस्थित अरेंजिंग करून त्याचं, आणि एक कुठली तरी एखादं नवीन रचना मराठी किंवा हिंदी असं मी अक्षरगाणी म्हणून तो प्रोजेक्ट मी कोरोनाच्या सुमारास सुरू केला. आणि खूप छान त्याला रिस्पॉन्स मिळतो. अजूनही लोक कविता पाठवतात आणि ज्या चांगल्या कविता असतात त्याला मी खरोखर हे करून घेते. आणि तू कविता वाचतेस आणि मला आता तुझ्या टेरेस पण तुझी पाठ झाली आहे की तू टेरेसवर छान बसून कविता म्हणतेस आणि ते फॉलो आम्ही करतो. छान कविता असतात आणि गाणी पण असतात, मजा येते. तर तसा तो एक उपक्रम मग मी ते सुरू केलं. मी विचार केला की ठीक आहे, म्हणजे शिखराकडे जाण्याचे अनेक रस्ते असतात. हा बंद आहे तर तो बंद आहे तर तो रस्ता बंद आहे म्हणून रडत बसायचं नाही, आपण दुसरा रस्ता शोधायचा. आणि आपला ते आहे ना की अपॉर्च्युनिटी दार ही जर एक अपॉर्च्युनिटी आहे, ते जर का दार नसेल तर तिथे बनवा तुम्ही दार आणि उघडून जा पलीकडे. सो तिथे मुळून रडत नाही जायचं परत. सो तो एक अनुभव आला. त्याच्यानंतर 2022 मध्ये एक इंग्लिश गाणं लाईफ इज ब्युटिफुल नावाचं, बरं, ते गाणं मी लिहिलं, संगीतबद्ध केलं आणि गायलं. आणि ते मी माझ्या युट्यूबवरती पोस्ट केलं होतं. आणि मला इटलीमधल्या एका फिल्म फेस्टिवल मधनं मला मेसेज आला की इतकं छान गाणं आहे आणि अर्थपूर्ण गाणं आहे, तर तुम्ही हे आमच्या फेस्टिवलला पाठवा असं मी तुम्हाला सजेस्ट करते. तर मी म्हटलं की हे काय यांचे पैसे कमवण्याचे धंदे असतात, एंट्री फी वगैरे. नाही, त्यांची साईट वगैरे होती, पण मी म्हटलं की एंट्री फी भरपूर असेल, बाहेर देशातलं हे आहे म्हणून तेवढ्याच्यात माझं दुसरं गाणं होईल म्हटलं. सो मी आय इग्नोर्ड दॅट मेसेज. पण त्यांचा 4 दिवसांनी पुन्हा मेसेज आला की आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये 100% डिस्काउंट देतो, म्हणजे यू डोंट हॅव टू पे एनी एंट्री फीज. पण ते गाणं खरोखर सुंदर आहे आणि ते खरोखर लोकांसमोर यायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर मग म्हटलं हां, दिस इज समथिंग. मग मी अजून थोडंसं जरा त्यांना काही प्रश्न विचारले ते आणि तिथे ते गाणं पाठवलं इटलीमध्ये. 8.5 फिल्म अवॉर्ड्स नावाचं ते फिल्म फेस्टिवल आहे. तिथे त्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग आणि बेस्ट ओरिजिनल सिंगर असं त्याला अवॉर्ड्स मिळाले. आणि ते तिथे अवॉर्ड मिळाल्याबरोबर मला धडाधड नुसते रोज 8-10 ईमेल्स यायचे की आमच्या फेस्टिवलला पाठवा असं. आणि मग मी काही ठिकाणी पाठवले सुद्धा की जे खूप रेप्युटेड आणि छान फेस्टिवल्स होते. तर तिथे त्याच्यात मला सगळं मिळून 7 देशांमध्ये तिथे त्या गाण्यासाठी मला अवॉर्ड्स मिळाले. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला खूप छान वाटलं की बेस्ट ओरिजिनल सॉन्ग आणि बेस्ट सिंगर हे अवॉर्ड इंटरनॅशनल लेवलला मिळणं ही खरोखर. आणि त्याचं मला ह्याचं नाव आठवत नाही, त्याचं न्यूयॉर्क हे असतं, न्यूयॉर्कला तो फेस्टिवल होता आणि त्यांचं न्यूज लेटर काइंड ऑफ होतं की विच टॉक्स अबाउट हॉलिवूड ऑल्सो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझा इंटरव्ह्यू छापला होता. सो मला ती खूप हे गोष्ट वाटली की माझं सगळं बालपण खोपोलीमध्ये गेलंय. खोपोलीसारखं मुंबई पुणा रोडवरचं छोटंसं गाव, मराठी मीडियममध्ये शिकलेली मी व्यक्ती, आणि इंग्लिश गाण्याला अवॉर्ड मिळालं इंटरनॅशनल लेव्हलवरती, तो पण 7 देशांमध्ये. येस. आणि अजूनही त्या गाण्याचा अजून पुढे चाललंय, ते झालं की मी नक्की कळवीन तुला. नाही, आपण या गाण्याची लिंक टाकणार आहे याच व्हिडिओच्या खाली, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. तर तुम्ही प्लीज ऐका ते गाणं. आणि सगळ्यांना हे ऐकलं पाहिजे की 7 देशात जेव्हा हे लोक एक कौतुकाची थाप त्या गाण्याला देतात, ते गाणं आपल्या देशामध्ये फेमस का नाही आहे? आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू. ऑफकोर्स जो इंग्लिश ऑडियन्स आहे तो ऐकेल. अनेक त्यांच्या फेस्टिवल्स मधनं मला बोलावणं येत आहे. मी जाऊ शकत नाही ही वेगळी गोष्ट, पण बोलावणं तरी येत आहे अजूनही. म्हणजे आता किती वर्ष झाले, 2022 आणि आता हे 4 वर्ष झाले, अजून त्या गाण्याची डिमांड आहे बाहेर देशात. पुन्हा तेच मला हे वाटतं, पण ठीक आहे,
मला असं वाटतं अंबरीश की आपल्याला घराबाहेर स्वतःला सिद्ध करावं लागतं, मग घरच्या लोकांना समजतं. घरचं सिद्ध करणं जरा ठीक आहे. कठीण आहे. ठीक आहे. मला इंटरेस्ट जो आहे तो शब्द आणि सूर. मी माझ्या एका पुस्तकाच्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत तेच लिहिलंय, माझं मनोगत, की लहानपणापासनं माझे 2 खूप घट्ट मित्र आहेत की जे माझ्या जन्माच्या आधीपासून माझ्याबरोबर आहेत आणि माझ्या ह्या जन्मानंतर सुद्धा ते माझ्याबरोबर असतील. आणि ते 2 मित्र म्हणजे एक म्हणजे शब्द आणि एक म्हणजे सूर, वा, जे आत्ताही माझ्या शेजारी माझा हात धरून उभे आहेत. ऑफकोर्स. बस त्यांनीच माझा हात शेवटपर्यंत धरून ठेवावा. बाकी काही मला फिकीर नाही, कोणाला आवडतंय कोणाला नाही गाणं किंवा पण आता या तुझ्या 2 मित्रांची तू ओळख पण करून दे ना सगळ्यांना. तुझ्या शब्दांची पण ओळख करून दे आणि सुरांची पण ओळख करून दे. काहीतरी आम्हाला छान ऐकायला मिळेल जर तुझ्या शब्दांमध्ये. म्हणजे कविता वाचू का गाऊ? एक कविता वाच, एक गा. मी Okay. कशाला कमी करतोय मग? ऑपॉर्च्युनिटी तर दोन्ही आला. आणि तुला मराठी पाहिजे का हे हिंदी चालेल? आता मला काही पण आता चालेल. माझा एक हिंदी कविता संग्रह कुछ लम्हे नावाचा, तो आत्ताच जस्ट प्रकाशित अरे झाला. वा. म्हणजे मग हिंदी हा. बिलकुल why not? हा असा आहे. हा बघू मी. बघ. वा, धनश्री गणात्रा, कुछ लम्हे. वा. मग याच्यातली तुझी फेवरेट, आता खरं तर कवीला असं म्हणणं वाईट असतं हो. की आपल्या मुलांमधनं फेवरेट मुलगा कुठला हा. असं चूज करण्यासारखं असतं. पण त्यातल्या त्यात तुला असं कुठली कविता वाटते नक्की, जी नक्की. ऐकवावी ती प्लीज ही मी ऐकवते तुला आणि तुला कळेल की ही मला का आवडते ते. वा वा, बिलकुल. कवितेचं नाव आहे नदी. नदी. वहां उस पहाड़ पर एक नदी बहती है, वहां उस पहाड़ पर एक नदी बहती है, दिन रात हर पल कुछ गुनगुनाती रहती है. बड़ी सुंदर बड़ी नटखट है वो, किताबों के कुछ पन्ने ऐसा कहते हैं. आज तक किसी ने उसे देखा नहीं, आज तक किसी ने उसे देखा नहीं, पर सब उसकी आवाज़ सुनते हैं. जंगल में दौड़ती हुई, घने वृक्षों के बीच नाचती हुई, हवा से बातें करती हुई, पत्थरों से खेलती हुई, बादलों के संग लरचती हुई, अपनी ही धुन में गाती हुई, वहाँ उस पहाड़ पर एक नदी बहती है. वाह. दिन भर सूरज के किरणों को सतरंगी बूंदों की कहानी सुनाती हुई, दिन भर सूरज के किरणों को सतरंगी बूंदों की कहानी सुनाती हुई, और गहरी काली रात में मध्यम चांद से धीमे स्वर में बतियाती हुई, वहाँ उस पहाड़ पर एक नदी बहती है. वाह. उछलती कूदती फिरती है यहाँ वहाँ, उछलती कूदती फिरती है यहाँ वहाँ, तितलियों को रंग बांटती हुई, फिर पहाड़ों में ही गायब हो जाती है, जैसे बांसुरी की कोई तान अनछुई. उछलती कूदती फिरती है यहाँ वहाँ, तितलियों को रंग बांटती हुई, फिर पहाड़ों में ही गायब हो जाती है, जैसे बांसुरी की एक तान अनछुई, वहाँ उस पहाड़ पर एक नदी बहती है. वाह. आता तुला कळेल की मला ही का आवडते. पहले वो इंसानों से भी बातें करती थी, अरे वाह. पहले वो इंसानों से भी बातें करती थी, उनका सुख दुख समझती थी, लेकिन पता नहीं आजकल न जाने क्यों एक भी इंसान उसे देख भी नहीं पाया है. पर किताबों में लिखा है नदी के उस पार एक बेहद खूबसूरत दुनिया है, वहाँ उस पहाड़ पर एक नदी बहती है. सुनो, क्या तुम्हें तैरना आता है? क्या तुम्हें तैरना आता है तो वहाँ कभी मत जाना. क्या तुम डूबने का हुनर जानते हो? तो ही उसे मिलने की चाह रखना. वाह. सुना है जो भी उस नदी में तैरने गया वो खाली हाथ लौट आया, और जो डूब गया वो पार हो गया. वाह. वहाँ उस पहाड़ पर एक नदी बहती है, दिन रात हर पल कुछ गुनगुनाती रहती है, बड़ी सुंदर बड़ी नटखट है वो, किताबों के कुछ पन्ने ऐसा कहते हैं, आज तक किसी ने उसे देखा नहीं, पर सब उसकी आवाज़ सुनते हैं. वाह वाह वाह, काय ट्विस्ट आहे. सुंदर. शेवटचा ट्विस्ट खूपच सुंदर आहे. हो हो वा. आहे प्रवास सुरू. मला सांग थोडासा याच्याबद्दल सांग ना, या कवितेबद्दल काय डीप मध्ये तुला काय सांगायचं होतं. कारण मी एक कवी असल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कळल्या, बरं. पण आपल्या प्रेक्षकांमध्ये अशा काही गोष्टी असतील ज्या नाही कळल्या. ह्याच्यात एकच मला असं वाटतं की माणूस हळूहळू कसा दूर होत जातो,
लोकांपासनं. हम्म. मे बी त्याला काही असे अनुभव येत जातात की त्याला लोकांशी बोलायची इच्छा राहत नाही, हा. आणि मग तो एकटा होतो, आणि एकट्यामध्ये खूप क्रिएटिव्ह तो काहीतरी करत असतो. त्याच्यामुळे नदी बहती है, उसकी आवाज बहुत मिठी है. नदीचं काम चालूच आहे. हम्म. लोकांना दिसत नसलं तरी नदी अजूनही तशीच हा. खळखळ वाहते आहे. लोकांना दुर्दैवानी काय म्हणायचं, आर्टिफिशियल फाउंटन्स हम्म. आणि सुशोभीकरण केलेली नदीपात्र हे आवडतात. पण अशी डोंगरावर एकटी वाहणारी नदी, तिला भेटण्यासाठी जिगर लागतं, ती गोष्ट. आणि ते जिगर सगळ्यांमध्ये असत नाही, आणि ती नदी त्यांनाच भेटते ज्यांच्यामध्ये ते जिगर आहे. हा. ते करून जाण्याची काहीतरी Yes. ताकद, उमेद आहे. हां. आणि तुम्ही So- त्याचा वापर करत असाल, म्हणजे नुसतं तयार काही उदरजान आहे, वापर करणार आहे, तर मग ती नाही तुम्हाला Yes, कळणार. yes. आणि म्हणजे आता हे तू एका माणसाबद्दल पण विचार करू शकतोस, हा. किंवा तू हे आपल्या कलाक्षेत्राबद्दल पण हा विचार हो. कर की जी खरी कविता आहे, जे खरं गाणं आहे, ते तिथे आहे, आणि तिथे तुला शरणागती, तुमको डूबना पडेगा, खरं आहे. खुद को सरेंडर करना पडेगा, तेव्हाच ती भेटेल तुला नदी. खरं आहे. जे फक्त तिथले मोती आणि शंख शिंपले गोळा करायला गेलेत, त्यांच्या हातात काहीच लागत नाही, बरोबर आहे. कारण की नदी की उस तरफ खूबसूरत दुनिया है. हम्म. तर तुला बुडावं लागेल तिथे, आणि मग तू जाशील पार. खरं आहे. बघ ना, एक खूप सुंदर गोष्ट मला कोणीतरी सांगितली होती. एक पोस्ट आली कवितेची, आणि त्या कवीनी त्या कविता लिहायचा कंटेक्स्ट, की ही कविता या सिच्युएशनवरती आहे, या अमुक कथेवरती आधारित आहे, असं सगळं लिहिलं, आणि त्या खाली ती कविता पोस्ट केली. मी एका व्यक्तीला गुरु मानतो कवितेसाठी, तर त्यांनी खाली लिहिलं होतं, जे मला खूप मनाला लागून गेलं, की हे बघ मित्रा, कविता ही एकटी असते, वा तिला असं कुठलं एक्सप्लेनेशनच्या कुबड्या देऊ नये. वा वा. कारण प्रत्येक कवी जेव्हा तो कविता लिहितो, तेव्हा तो त्याच्या अनुषंगाने लिहितो तर खरं, त्याच्या अनुभवात लिहितो तर खरं, पण ती समोरच्याला कशी समजेल ही त्याच्या अनुभवांवरती डिपेंडंट आहे, म्हणजे वाचणाऱ्याच्या. बरोबर. कदाचित वाचणाऱ्याला काहीतरी वेगळं दिसलं असेल. जसं मला तुझी कविता ऐकताना असं वाटत होतं की एक मुलगी आहे जी पहिल्यांदा तर खूप ओपन आहे, तिला सगळं द्यायचं आहे, लोकांना प्रेम द्यायचं आहे, खूप मनापासून सगळ्यांना जपायचं आहे, खूप काहीतरी टॅलेंट दाखवायचं आहे जगामध्ये, पण तिला जगातनं वाईट अनुभव येत गेले, आणि ती थांबत गेली, दरवाजे बंद करत गेली. आणि आता ती म्हणते की हे बघा, तुम्हाला नुसतं पोहून जायचं असेल, माझा उपयोगच घ्यायचा असेल XYZ पद्धतीने, नुसतंच तुम्हाला माझ्याशी बोलून जायचं असेल, तर नको आहे, दरवाजे बंद आहेत. खरं. जर तुम्ही बुडायला तयार असाल, जर तुम्ही खरंच इन्व्हॉल्व्ह होणार असाल, जर मी कमिट करते तर तुम्ही कमिट करणार असाल, तर मग यू आर ऑलवेज वेलकम. नाही, आय हॅव लॉट ऑफ थिंग्स. तशी ती नदी मला वाटून गेली. आता ते माझं कंटेक्स्चुअल ना, म्हणजे माझ्या कंटेक्स्टमध्ये ते तसं गेलं. पण तुला काय वाटतं? म्हणजे पण तुला बरोबर पोहोचली. अच्छा, ओके ओके. हा, म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या ह्याने घेतलं असेल ती कविता, पण येस, यू गॉट इट परफेक्ट. हे चांगलं, अगदीच चांगली गोष्ट तू कवी आहेस, झाली. त्याच्यामुळे तुला तो धागा मे बी म्हणजे असेल. थोडंफार मला कविता शब्दांवरती माझं प्रेम आहे म्हणूनही कदाचित असं वाटलं असेल. पण प्रत्येकाने मला असं वाटतं की तुम्ही तुमचा कंटेक्स्ट काय आहे याच्यानुसार ती कविता ऐका, आणि तुम्हाला काय वाटलं ते पण खाली कमेंटमध्ये डेफिनेटली सांगा. नाही का? नक्की. त्यात खूप मजा येईल. मलाही मजा वाटेल ऐकायला, बघायला की काय लोक कोणत्या कसं हे कोणत्या पद्धतीने करतात ते. इंटरप्रिट हा, करतात, नाही का? हा, खरंच, हे खरंच. खूपच चांगली गोष्ट आहे. तू इतकं छान लिहितेस सुद्धा, तू गाणं पण म्हणतेस, संगीतकार पण आहेस तू. मला एक सांग, जेव्हा तू हा प्रवास करत असतेस त्याच्यामध्ये असं कधी होतं का की एक गोष्ट दुसऱ्यावरती हावी होते, म्हणजे तू दुसऱ्याची कविता ऐकताना त्याला कवी म्हणून जज करतेस, किंवा दुसऱ्याचं गाणं ऐकताना त्याला सिंगर म्हणून जज करते, किंवा एखाद्याच्या कंपोजिशनला ॲज अ संगीतकार जज कर, असं होतं का की नाही? असं कधीच नसतं. मी खरं सांगू तर, प्रामाणिकपणे सांगू तर नाही होत असं. अच्छा. दलाई लामांचं एक वाक्य मी एकदा वाचलं होतं की जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही फक्त तेच बोलता जे तुम्हाला माहीत असतं. हो, अगदी बरोबर. पण जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा कधी कधी तुम्हाला ते कळतं जे तुम्हाला माहीत नाही आहे. हो. सो कुठलंही गाणं ऐकताना किंवा कुठली कविता वाचताना
किंवा कुठली फिल्म बघताना काही, मी ते ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऐकते की ह्याच्यातलं मला अच्छा हे अशा पद्धतीने ह्या माणसाने लिहिलंय, हे म्हणजे हे असं पण मी असती तर ते असं लिहिलं असतं, पण हे असं पण लिहिता येऊ शकतं. सो इट्स अ लर्निंग प्रोसेस. लर्निंगमध्ये कुठलं हे नाही, लर्निंग इज अ प्युअर आनंद असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी तसं कम्पेअर नाही, समहाऊ माझ्या डोक्यात येत नाही ही गोष्ट की अरे हे असं, किंवा हिनी हे गाणं असं गायलंय, किंवा अरे ही काय, असं नाही येत माझ्या मनात. मला असं वाटतं की हिनी अरे अच्छा हिनी अशी जागा घेतली इथे, म्हणजे असंही करता येऊ शकतं, वेगळं आहे काहीतरी असं. हा. आणि मला प्रत्येक वेळी मानवी मेंदूचं भयंकर कुतूहल वाटतं की बापरे किती किती तऱ्हेने विचार करता येऊ शकतो. म्हणजे ही एक गाण्यातली जागा आहे जी मी ओरिजिनल गाण्यामध्ये अशी आहे, मी गाताना अशी गाते, ती हिनी अशी गायली, तिने तशी गायली, काय केवढं आहे, इट्स इनफायनाईट. त्याच्यात काय तू कम्पेअर करत बसणार. मग तुझी संगीत देण्याची प्रोसेस काय असते, म्हणजे तुला चाल कशी सुचते, त्याचं काही असं एक्झाम्पल तुझ्या डोक्यात येत आहे का? म्हणजे एक्झाम्पल म्हणजे मी सांगेन की चाल द्यायला अशी मी हार्मोनियम किंवा हे घेऊन बसत नाही अच्छा, ओके. आजपर्यंत. ते आपण पिक्चर मध्ये बघितलंय लोक. हो हो हो, पण तसं नाही, तसं कधीच होत नाही. मी अक्षरशः म्हणजे मी आता समजा इफ इट्स अ प्रोफेशनल काही हे असेल तर म्हणजे प्रोजेक्ट असेल काही, तर मला त्यांनी ते कविता किंवा जे काही शब्द आहेत ते पाठवतात, गाणं मी ते वाचते. वाचताच आतापर्यंत तरी असं झालंय देवाच्या कृपेने की वाचता मला अंधुकची चाल दिसते. बरं. आणि मग मी त्याला अजून झूम इन करत त्याचे डिटेलिंग बघते आणि कळतं. कधी तर ती 2-3 वेळा वाचते कविता किंवा जे गीत असेल ते. अक्षरशः सांगू तर कधी मला पोळ्या लाटताना चाल सुचलेली आहे, कधी मी कुठे इकडून तिकडे चालली आहे माझ्या स्कूटरवरनं आणि मला चाल सुचली, मी एका बाजूला कॉर्नरला घेते स्कूटर आणि फोन लावल्याची ऍक्टिंग करते आणि चाल रेकॉर्ड करते ऍक्च्युली. आणि एका तर चालीची तुला मी गोष्ट सांगेन. एक तुलसीदासांचं भजन होतं आणि त्याला सोनी टीव्हीवरती तेव्हा एक दिल का द्वार खोल नावाचा एक कार्यक्रम सुरू होता. दादा JP वासवानी, साधू वासवानी मिशनचे ते हे लेक्चर्स द्यायचे आध्यात्मिक, आणि त्याच्यामध्ये एक गाणं मला सादर करायचं, एक दोन गाणी, त्यांचा जो काही टॉपिक असेल त्याप्रमाणे. तर तुलसीदासांचं हे भजन होतं, तू दयालू दीन हव, हव म्हणजे मी, तू दानी हव भिखारी, हव प्रसिद्ध पातकी, तू पाप पुंजहारी. अच्छा. ह्या गाण्याला चाल करायची होती आणि मला गायचं होतं. आणि हे गाणं ॲक्च्युली ना मी जेव्हा आता मला वाटतं इंदिरा गांधी गेल्या त्यावेळेस हे गाणं आशा भोसलेंच्या आवाजात मी, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आमच्याकडे, त्याच्यावरती मी हे ऐकलेलं होतं. पण मला ती चाल आठवत नव्हती. मग मी 2-3 जणांना कॉन्टॅक्ट केला की बा तुम्हाला आठवतंय का ही चाल वगैरे, नाही आठवली त्यांना. तर मग मी विचार केला आता कसं करावं. रात्रीचे 10-10:30 वाजून गेले, 11-11:30 झाले. म्हटलं जाऊ दे आता, काय उद्या बघू काय जे तिथे सुचेल ते. आणि मी झोप लागली मला. आणि रात्री 2:30-3च्या सुमारास, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, त्या सुमारास मला एक स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये मला असं दिसत होतं की मी आत्ताची मी कॅमेरा असा हातात घेऊन, मी तो पूर्वी ह्याचा असायचा बघ आपला व्हिडिओ कॅमेरा, तो हातात घेऊन मी चालली आहे. आणि ही मित्र 2002ची गोष्ट सांगते. बापरे. तर तशी मी चालली आहे आणि कुठल्या तरी एका गावामध्ये. सो एक धनश्री जी झोपलेली आहे त्या आत्ताची, दुसरी त्या स्वप्नात कॅमेरा घेऊन चालली आहे आणि त्या कॅमेऱ्यातून मला दिसत होतं. म्हणजे मला आता तू व्हिज्युअलाइज कर की मला माझा एवढा हात आणि असा एवढा पार्ट असा दिसत होता, ते मी घेऊन चालली आहे. ते मी मला स्वप्नात बघत होती आणि मला तिथलं सगळं हे दिसत होतं, काय आहे सराउंडिंग. तर त्याच्यात मला दिसलं की संध्याकाळचं असं पावसाळ्यातलं आकाश, जस्ट पाऊस पडून गेलाय. सो ग्रेइश आणि पिंक ऑरेंजिश असं ते आकाश होतं. छान अशी डोंगरांची लाईन होती आणि मी ज्या जमिनीवर चालत होती ते
ती जमीन नुकताच पाऊस येऊन गेल्यामुळे थोडीशी ओली आणि थोडीशी ओली कोरडी, होती, हा. आणि माझ्या पायात चपला नव्हतं, त्याच्यामुळे मला तो स्पर्श अजूनही मी आय कॅन फील दॅट ओके. टच. असं ते थोडीशी ओलसर माती आणि थोडी वाळली म्हणजे कोरडी असं. आणि मी जाते आणि मला असे दूर एक देऊळ दिसलं. मी देवळामध्ये गेली. देवळामध्ये तो काळ असा होता की जेव्हा लाईट्स नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हते, त्या काळात मी गेली होती. आणि मोठ्या मोठ्या समया लावलेल्या होत्या. संध्याकाळची वेळ असल्यामुळे ते सगळे दिवे वगैरे लावण्याचं काम चालू होतं. तुम्ही म्हटलं अरे मस्त दिसतं. आणि असं एकावर एक रचलेलं दगडा असं म्हणजे बांधलेलं नव्हतं ते देऊळ, इतकं जुना काळात गेली होती मी. मग तिथे मी आतमध्ये गेली आणि मला आतमध्ये कृष्णाची खूप सुंदर मूर्ती दिसली. ती पण ओबडधोबड होती, अशी छान तुळतुळीत नव्हती. आणि एक माणूस एक तारीवरती गाणं गात बसलेला होता, भजन. त्या माणसाने धोतर नेसलेलं होतं, जानवं होतं, शेंडी होती आणि हे गात बसले होते ते. तर मी आपलं म्हटलं चला यांचं शूटिंग घ्यावं स्वप्नात. शूटिंग घेत होती तर मला ऐकायला आलं की तेच गाणं गातायत ज्याला मला चाल लावायची आहे. अच्छा. मग मी काय केलं, सारथीपणा केला. मी स्वतःला अशा कंडिशनमध्ये ठेवलं पलंगावरती की मी थोडीशी जागी आहे की चाल मला लक्षात राहील, पण झोपलेली आहे, काही स्वप्न नाही तुटायला पाहिजे, कारण नाही तर मग माझी तंद्री तुटेल ती. आणि मी ती पूर्ण चाल ऐकून घेतली आणि मग जागी झाली. मी ती रेकॉर्ड करून ठेवली 3:15 3:30ला. मी ती रेकॉर्ड करून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी मग ती गायली. बापरे. असे पण काही काही अनुभव आहेत. हे खूप वेगळे अनुभव आहेत. आणि काही वेळेला पण जेव्हा केव्हा ती चाल लागायची असते ना त्या शब्दांना, जर माझ्या हातून चाल लागणार अशी परमेश्वराची इच्छा असेल तर पहिल्या वाचनातच मला ती चाल दिसायला लागते. पण आता ती इतकी स्वप्नातली, तू इतकी छान स्वप्नरंजन आम्हाला दाखवलं, मग ती ऐकू पण. बरं ओके. रे दनो रे तू दयालु दीनहा, तू दानी हा भिखारी, तू दयालु दीनहा, तू दानी हा भिखारी, हा प्रसिद्ध पातकी, तू पाप पुंजहारी, तू दयालु दीन हा. वा 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 वा. भैरव हा पुर्या धनाश्री. वा, खूप सुंदर. संध्याकाळचा राग आहे आणि तशीच ती चाल मग मी सोनी टीव्ही साठी रेकॉर्ड केली होती. वा वा वा. असे काही काही गमतीशीर अनुभव येत असतात. हे तर म्हणजे वेगळंच आहे काहीतरी, स्वप्नामध्ये चाल वगैरे येणं. वा. मला खूप मजा वाटते. पण म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की सुरुवातीला मला वाईट वाटायचं की का बरं आपल्याला लोक नाही रेकग्निशन देतात किंवा काय. पण आता आय एम एन्जॉईंग माय ट्रँक्विलिटी, यू कॅन से. अँड द मोर यू आर विथ युअर सेल्फ, जसं तुकाराम महाराज म्हणालेत, आपुलाची वादा आपणाशी. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वादा आपण. तो जेव्हा संवाद तुमचा सुरू होतो ना, मग तुम्हाला काही नाही वाटत. सो मला मी एन्जॉय करते आयुष्य मस्तपैकी. मला पाहिजे ते लिहिते, मला पाहिजे ते म्युझिक करते, मला पाहिजे तशा फिल्म्स करते आहे. सगळं अगदी आनंदात चाललेलं आहे. फिल्म्सचा प्रवास कसा, म्हणजे मी ऐकलं मागाशी तुझ्याचकडून की बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा एक अस्पेक्ट असतो जे तू करते. तर शॉर्ट फिल्म्स मध्ये बॅकग्राऊंड हा जो प्रकार आहे, हा म्हणजे काय, त्याच्या मागे कसं असतं बेसिकली सगळं? जे काही सीन तुम्हाला दिसत असतो त्या सीनला
अनुसरून काही म्युझिकनी थोडंसं ती इमोशन किंवा ती एक्सप्रेशन एनहान्स होते. पण त्याला इनपुट काय मिळतं तुम्हाला, म्हणजे एखादं काम आपल्याकडे बॅकग्राऊंड म्युझिक करता आलं म्हणजे नक्की काय आलं? ते रफ कट पाठवतात फिल्मचा. रफ कट पाठवतात आणि साधारण मग थोडं डिस्कस करतो आपण. जसं आता एका फिल्मचं माझं शॉर्ट फिल्मचं काम चाललंय तर की बा आता हे रुरल एरियातली फिल्म दिसते आहे, तर मग तुम्हाला जे मी टोन्स वापरणार आहे किंवा जे इन्स्ट्रुमेंट्स वापरीन हे मी सगळं प्रोग्रामिंग करत असते कम्प्युटरवरती. ते कीबोर्डवरती आपण वाजवायचं आणि रेकॉर्ड करायचं. तर मग ते तुम्हाला रुरल आहे तर मी मग रुरल टोन ठेवू का, रुरल टोनचे इन्स्ट्रुमेंट्स वापरू का, की तुम्हाला वेस्टर्नाइज पाहिजे. काही जणांची तशी पण रिक्वायरमेंट असते की जरी माझी फिल्म हे आहे गाव खेड्यातली वगैरे आहे, पण मला म्युझिक थोडंसं त्या स्टाईलचं पाहिजे, जशी त्यांची रिक्वायरमेंट असेल. आणि पण त्याच्यातनं ती इमोशन निघाली पाहिजे. जसं आता समजा दुःखी सीन आहे तर मी अगदी टनटन टनटन म्युझिक चांगला नाही वाटणार. सो ते बॅकग्राऊंड म्युझिक ते आपल्याला ते डिस्कस करतो आपण त्यांच्याशी, जो डिरेक्टर असतो त्याच्याशी, आणि त्याप्रमाणे मग म्युझिक बनवतो. मग जसं आता मी म्हटलं तसं डिपेंडिंग अपॉन बजेट काही वेळेला फक्त प्रोग्रामिंग केलेलं म्युझिक वापरायला लागतं, काही वेळेला लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स वापरू शकतो. तू खूप वेगवेगळे शब्द वापरताय, मग अशी अरेंजिंग म्हणाली, आता प्रोग्रामिंग म्हणतेस. पण नॉर्मल माणसाला काय वाटतं माहितीये का, की गाणं लिहिलं जातं, मग ते गायलं जातं आणि मग ते आपल्या समोर येतं, जास्तीत जास्त रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये काढ. हे जे बाकीचे शब्द तू बोललीस ना, याचा काय प्रवास आहे, म्हणजे गाणं बनतं कसं असं कम्प्लीट? सो ऍक्च्युली संगीतकाराकडे शब्द येतात, गीतकारांनी लिहिलेले. पहिले शब्द येतात की पहिले ट्यून येते? कधी कधी शब्द येतात, कधी कधी संगीतकार ट्यून सांगतो आणि त्याच्यावर शब्द लिहिले जातात. ओके. सो फायनली शब्द आणि हे ट्यून एकत्र येतात. ती त्या डिरेक्टरला ऐकवली जाते, त्याला ते योग्य वाटली, छान वाटली, फायनल झाली ट्यून. मग त्याच्यानंतर ती ट्यून, हे संगीतकाराचं काम हे चाल लावणं, गीतकाराचं काम शब्द लिहिणं, आणि मग त्याच्यानंतर येतो अरेंजर. तो त्या चालीला अनुरूप असं म्युझिक तयार करतो. म्हणजे गाण्याची सुरुवात जी आहे त्याच्या सुरुवातीला म्युझिक हवं आहे का, की डायरेक्ट गाणं सुरू करायचं आहे तुम्हाला, तर मग सुरुवातीचं एक काहीतरी म्युझिक पीस जो त्या असं चित्रपटासाठी समजा जर का असेल गाणं तर त्या सीनला रिलेट करणारा असं म्युझिक, त्याला मिळते जुळते टोन्स, इन्स्ट्रुमेंट्स, हे तो त्याप्रमाणे तो पहिला म्युझिक तयार करतो आणि ते म्युझिक अशा पॉइंटला आणून थांबवतो की जिथून आता गाणं सुरू होईल. इन्स्ट्रुमेंट पण संगीतकार सांगतो की अरेंजर सांगतो? अरेंजर आणि संगीतकार डिस्कस करून ठरवतात. आणि पण आता जनरली काय होतं की जर का चाल तेवढी बोलकी असेल तुमची, जसे शब्द बोलके असले की चाल आपोआप सुचते, चाल बोलकी असेल की अरेंजरला कळतं की इथे हे इन्स्ट्रुमेंट चांगलं वाटेल. सो तो फर्स्ट ड्राफ्ट आपण जसं म्हणतो तसं तो तयार करतो. आता अरेंजर हा संगीतकार हा कधी कधी स्वतः अरेंजिंग पण करतो किंवा दुसऱ्याला अरेंजिंगचं काम. अरेंजिंग म्हणजे बेसिकली त्या चालीच्या मागे इन्स्ट्रुमेंट्स लावणे. हो, इन्स्ट्रुमेंट्स जे वाजतात ते, किंवा दोन कडव्यांच्या मध्ये जे म्युझिक वाजतं M1 M2 ते अरेंजरचं काम असतं. अरेंजर ते काय वाजणार आहे ते पण तो सांगतो, म्हणजे स्वररचना पण तोच करतो. स्वररचना तो करतो. ती स्वररचना अरेंजरची असते. चाल जे शब्दांची जी चाल ऐकायला येते ते संगीतकाराचे असतात. आणि मग कधी कधी संगीतकार स्वतःच अरेंजर असतो, मग अरेंजर काही प्रश्न येत नाही. पण दुसरा असेल तर तो स्वतः बनवतो काहीतरी म्युझिक ते आणि संगीतकाराला ऐकवतो. ते फायनल झालं त्यांच्या डिस्कशन्स नंतर की मग ते जातं प्रोग्रामरकडे. आता परत कधी कधी अरेंजर हा स्वतःच प्रोग्रामर असतो. पण प्रोग्रामर म्हणजे आता पूर्वीच्या काळी जसे व्हायोलिनिस्ट किंवा बासरी वादक, सतार वादक, तबला वादक हे सगळे ऍक्च्युली तिथे स्टुडिओत यायचे आणि सगळे आपला आपला पार्ट वाजवून जायचे. आता आजकाल कसं असतं, बजेट हा एक कन्स्ट्रेन असतो बऱ्याचदा, त्याच्यामुळे मग जर का फ्लूट नाही, आता फ्लूट हवी आहे गाण्यामध्ये पण मला तेवढं बजेट नाही आहे, मग सिंथेसायझरवरनं प्रोग्रामिंग म्हणजे कम्प्युटरवरती वेगळे वेगळे सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यामधून तुम्ही फ्लूटचा आवाज काढता. म्हणजे सिंथेसायझरवर तुम्ही वाजवता आणि त्या कम्प्युटरमध्ये तो फ्लूट
चा म्हणून अच्छा. कन्व्हर्ट केला जातो. अच्छा, ओके. सो असं हे प्रोग्रामिंग असतं. ओके. आणि त्याच्यानंतर मग जर बजेट असेल तर खरा जो ऍक्च्युअल बासरी वाजवणारा असतो त्याला स्टुडिओत बोलवतात. मग तो ती फ्लूट रिप्लेस काढून करून त्याचं खरी टाकायचं. फ्लूट. कारण ओके. फायनली कितीही झालं, किती तुम्ही कितीही फाईन करायचा प्रयत्न केला तरी जो ह्युमन टच आहे तो त्या ह्याच्यातला इन्स्ट्रुमेंट, लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यातला खरं जे मींड असते प्रकार, मींड वगैरे तेही आजकाल बरेच जण ह्याच्यावरनं करतात सिंथवरनं. किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट? मींड म्हणजे आता जसं टाइम अच्छा. हे जे आहे सतारीचं हा. टॉंग टॉंग टॉंग. हा. तर हे जे आहे हे कीबोर्डवरनं करणं तेही करणारे निष्णात कीबोर्डिस्ट आहेत. हा. पण तरी त्याच्यातला एक ह्युमन टच राहतो हो. जो तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये नाही येऊ शकत. हा. सो ते होतं. मग ते गाण्याचं सगळं म्युझिक वगैरे सगळं तयार झालं. त्याच्यानंतर मग गायकांना बोलवलं जातं. गायक डबिंग करतात, म्हणजे स्वतःचा आवाज त्याच्यामध्ये देतात. तेव्हा एक महत्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे रेकॉर्डिंग इंजिनियर, रेकॉर्डिस्ट. त्याला साऊंडचं सगळं नॉलेज असायला लागतं. अच्छा. म्हणजे फिजिक्स मध्ये जो साऊंड हा जो एक अख्खा रिव्हर्बरेशन ऑफ ऑल आणि हे ते फ्रिक्वेन्सीज हे सगळं त्याला माहिती असायला लागतं. त्याप्रमाणे तो सगळं ते साऊंड रेकॉर्ड ते जे रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आपण पॅनल बघतो खूप सारे कन्सोल म्हणतात त्याला. त्यांनी कुठलं विमान उडत नाही, ते बेसिक साऊंड असतं. ते अगदी नेहमी असंच वाटायचं की काहीतरी दाबलं तर कुठेतरी उडून जाणार. खूप छान असतं ते. हो हो, छान वाटतं, फॅसिनेटिंग आहे. खूप असतं ते. तर तो हे करतो, रेकॉर्डिंग करतो. आणि त्याच्यानंतर मग संगीतकार आणि तो साऊंड इंजिनियर आणि अरेंजर हे तिघं मिळून सगळं त्याच्यामध्ये स्वतःचं इंटेलिजन्स सगळा वापरून त्याचं मिक्सिंग करतात. मग मास्टरिंग होतं. मास्टरिंग करताना ती पण एक खूप वेगळी कला आहे सगळी. त्याच्यामध्ये आता जसं समजा आपण तू मेंडोलिन वापरलेस एखाद्या गाण्यामध्ये, तर त्या मेंडोलिनची फ्रिक्वेन्सी ती बरोबर त्याला मॅच केली जाते आणि त्याला करेक्ट सगळे ते कॅरेक्टरिस्टिक्स दिले जातात जेणेकरून तो साऊंड एनहान्स होऊन येतो. सो मास्टरिंग ही टोटली वेगळी कला आहे. मिक्सिंग ही टोटली वेगळी कला आहे. डिपार्टमेंटच आहे वेगळं. म्हणजे बऱ्याचदा तर असं होतं की रेकॉर्डिंग इथे केलंय, मिक्सिंग दुसऱ्या स्टुडिओत केलंय, मास्टरिंगला अजून तिसरीकडे पाठवलंय. हे सगळे गायकाच्या आवाजातले एलिमेंट्स त्याच्यात बरोबर हे करून असा तो आवाज एनहान्स करून जे आपल्याला ऐकायला जो येतो तो हा असा एनहान्स्ड असतो हा सगळा. सो हे सगळं खूप मोठी प्रोसेस आहे. जरी 3 मिनिटाचं गाणं आणि आपण ऐकून ते असं करून मोकळे होतो, पण इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस आणि ही प्रत्येक स्टेपवरती ही वेगळी वेगळी कला आहे. मग आता हे जे त्याला सिंगर म्हणणारे जे लोक असतात, जे ऑटोट्यूनच्या भरोशावरती खूप मोठे मोठे स्टार बनतात, तर ते जे लोक आहेत ती फेज कोणती त्यात या सगळ्यामधली? मिक्सिंग मधलं आलं. मिक्सिंग मध्ये त्यांना ऑटोट्यून केलं जातं का? हो हो. अच्छा. ती साऊंड इंजिनियर नाही करत, ते नंतर होतं? नाही, मिक्सिंग जेव्हा करत असतो ना त्यावेळेस त्यांना म्हणजे ते कारण कम्प्युटरवर दिसतं की हा सूर कमी लागलाय किंवा जास्त लागलाय. अच्छा, हे पण कम्प्युटरवर दिसतं? कम्प्युटरला सूर कळतो की हा लागलाय की नाही? दिसतं ना, ग्राफ दिसतो. अच्छा, इंटरेस्टिंग. त्याच्यामध्ये आणि मग ते वर खाली करता येतं असं? एक टू सम एक्सटेंट, येस. आणि किती तुम्ही कुठलं सॉफ्टवेअर वापरताय, किती ऍडव्हान्स लेवलचं, त्याच्यातही बरेच आहेत. ऑटोट्यून मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकार आहेत. हो हो, बेसिक सॉफ्टवेअर. अच्छा. सो तसे आहेत. सो म्हटलं तर खरंच खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे सगळी. अच्छा. आणि हे सगळं केल्यानंतर ते 3 मिनिटाचं गाणं तयार होतं. ज्यासाठी मला असं वाटतं 20-25 तास तर सहज लागत असतील नाही? जास्तच लागत असतील. जर तुम्ही कारण की सांगते ना, आता गाण्याचं जे म्हणजे अरेंजिंग हा जो पार्ट आहे ना, अरेंजिंग आणि प्रोग्रामिंग ह्याच्यामध्ये खूप वेळ लागतो. ओके. कारण की म्हणजे खूप विचारपूर्वक ते करावं लागतं. अच्छा. सो ते खूप त्याच्यामध्ये जातात 1-2 दिवस तरी जातात त्याच्यामध्ये. आणि मग हे जे लोक म्हणत असतात 5.1 करायचं आहे, डॉल्बी ॲटमॉस करायचं, म्हणजे काय करायचंय? तर मिक्सिंगचे एक प्रकार आहेत वेगवेगळे. आता आजकाल आता 7.1 आलाय काहीतरी आलाय. सो तेवढं आता जसं समजा तुला असा इफेक्ट हवाय, इफेक्ट म्हणजे तुझ्या स्क्रीनवरती दिसतंय की समोरून घोडे दौडत आले आणि निघून गेले स्क्रीनच्या बाहेर. सो तुला तो घोड्यांचा आवाज
समोरनं अप्रोच होणार आणि निघून जाणार. सो तिथून तो आवाज आला पाहिजे, म्हणजे थिएटरमध्ये बघताना थिएटरमध्ये तिथून स्क्रीनच्या बाजूला जे मॉनिटर्स असतात तिथून तो आवाज सुरू होऊन साईडच्या मॉनिटर्स मधनं तो गेला पाहिजे. सो ते 5.1 आणि साऊंडचा फील कसा येतोय, जितका लाईव्हली देता येईल तितका असतो तो. हो, तो बॅकग्राऊंड म्युझिकचा पार्ट आहे, सॉंगचा नाही असं मी म्हणेन तो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. टेक्निकल क्रिएटिव्हिटी, कारण दॅट इज ऑल्सो क्रिएटिव्हिटी. जो साऊंड मिक्सिंग करणारा आहे त्याला ते माहिती असायला पाहिजे की कसं करायचं हे. ते सॉफ्टवेअर जरी असलं तरी ते कसं वापरायचं आणि ते किती एफिशियंटली वापरू शकतो तू. म्हणजे तुझ्याकडे अमृत आहे पण ते अमृत आहे हे तुला माहिती नाही आणि ते किती प्रमाणात प्यायचं हेच जर माहिती नसेल, कपडे धुवायला घेतलं तो एक फरक पडेल. सो आजच्या काळात मी तुला सांगू का, टेक्नॉलॉजी माहिती असणं आणि ती वापरता येणं हे स्किल आहे. पण ॲज अ म्युझिक लव्हर पूर्वीच्या काळी जे आता आपण बघायचो की वन टेक हे असायचं सगळं, वन ट्रॅक, नॉट वन टेक, वन ट्रॅक रेकॉर्डिंग असायचं. हो, आपण ते व्हिडिओज पाहिले. म्हणजे मध्यावरती एक माईक ठेवलेला आहे आणि मग आता सतार मला इतक्या प्रमाणात ऐकायला यायला पाहिजे, मग त्या सतारिस्टला तितकं त्या पोझिशनला ठेवा, व्हायलिन्स इथे ठेवा, हे इथे ठेवा, ते तिथे ठेवा, असं. सो हे एक वेगळी क्रिएटिव्हिटी होती आणि त्याचा जो इफेक्टिव्हली जो रेकॉर्डिंग त्याचं यायचं, दॅट यूज टू बी अ टोटली डिफरंट साऊंड. मला तो साऊंड खूप आवडतो अजूनही, ज्याला अॅनालॉग साऊंड म्हणतात. आणि आताचा हा डिजिटल आहे, पण मला तो साऊंड आवडतो खूप. तो म्युझिक डायरेक्टर असा ते सगळं काड्या वगैरे. आम्ही लहानपणी ते खूप मजा यायची, आपण सह्याद्रीवरती ते गाडी बघायचो आणि एक जण उभा राहून असं करायचा. माझा तो ड्रीम जॉब होता की कुठेतरी हा नुसतं असंच तर करतोय, काय हे तर छान आहे. ऍक्च्युली ते फक्त तसं नसतं, त्याचे अर्थ येतात. म्हणजे मी पियानो शिकते तेव्हा मला त्याचे अर्थ कळतात की त्याचं खुणा असतात त्या किंवा तालाप्रमाणे ते तुमचं मुवमेंट्स असतात त्या. सो खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं, फारच इंटरेस्टिंग. म्हणजे खरं सांगू तर त्याच्यातली एक काय म्हणू आपण, कमर्शियल आस्पेक्ट त्याच्यातला काढून टाकला ना, तो इतकं सुंदर आहे हे सगळं. क्रिएटिव्ह अँगल. म्हणजे आय फील ब्लेस्ड की परमेश्वरांनी मला हे वरदान दिलं की चल तू लिही, तू गाणी कर, तुला चाली सुचू शकतील, तुला फिल्मचे स्क्रिप्ट सुचू शकतील, तुला फिल्म बनवता येईल. सो हे मला वरदान वाटतं आणि मी त्याच्यात खूप छान रमते. हे पण मी ॲट द सेम टाइम मी टेक्नॉलॉजिकली सुद्धा स्वतःला अपग्रेड ठेवते. रिक्वायरमेंट ऑफ द जॉब ना, म्हणजे आवश्यक आहे आजकाल. हो, अगदी, नक्कीच हे माहिती असायला पाहिजे. आता जसं मी एडिटिंग पण मला येतं, फिल्मचं एडिटिंग, तर त्याच्यामुळे मी जेव्हा डिरेक्शन करत असते एखाद्या फिल्मचं, तर मी सांगू शकते की इथपर्यंत मला इथे कट म्हणायचंय मला, सो तिथपर्यंत कॅमेरा रोलिंग ठेव. मी कट म्हटल्याशिवाय कॅमेरा थांबवायचा नाही, हे कारण की मला माहिती की इथे एडिटिंग पॉइंट आहे. मग मी पुढचा सीन घेताना तशा म्हणजे ती कंटिन्युटी राहायला पाहिजे ना, कारण की. सो ते सगळं, किंवा हा शॉट नाही मनासारखा आलाय आणि आता परत तिथे जाणं शक्य नाहीये, मग मी काय करू शकते, हाऊ कॅन आय फील दॅट गॅप. इंटरेस्टिंग. हे सगळं तर तुला ते टेक्नॉलॉजी माहिती असेल, ते सॉफ्टवेअर्स माहिती असतील, तर तुला अजून मजा येते. येस, डेफिनेटली. आणि हे एक माध्यम आहे आपल्याला स्वतःला व्यक्त करण्याचं, क्रिएटिव्ह माध्यम आहे. इंटरेस्टिंग. सो त्याच्यामुळे खूप फायदा होतो आणि काळाप्रमाणे येस तुम्हाला चालावंच लागतं, तर त्याच्यामुळे हे अपडेट असणं खूप आवश्यक आहे. पण असं एखादं चॅलेंजिंग प्रोजेक्ट तुला आठवत आहे का की तू खूप प्रयत्न केला पण ते समहाऊ क्रॅकच होत नाही आहे, किंवा असं स्ट्रगल होतोय की नाही एव्हरीथिंग इज स्मूथ अँड फाईन? हाऊ डू यू थिंक? जिथे असं होत असेल, आता जसं मी मगाशी म्हटलं, जसं सुरुवातीच्या काळात जेव्हा मला रिजेक्शन मिळालं की नाही तू म्हणजे आता ही महिला आहे तर म्हणजे ही बाई काय करणार आहे म्युझिक, मला खरंच त्याच्यातलं लॉजिक अजूनपर्यंत कळलं नाही. पण तेव्हा अनुभव आले, आता कमी झाले तसे अनुभव ते, पण तेव्हा मला हे व्हायचं की रे असं काय होतंय,
मग नंतर काही नाही वाटायला लागलं. पण आता जेव्हा असं काही होतं समजा की अरे नाही कटकट होते ही खूप, मग मी सोडून देते ती गोष्ट. ज्या गोष्टीचा डोक्याला त्रास होतोय, जसं ना मला गणितासारखं वाटतं, आपल्याला ते गणित जर सुटणार असेल ना ते बरोबर सुटत जातं, आपोआप स्टेप सुचत जातात समोरच्या. हा, आणि कॅल्क्युलेशन्स स्मूथ कॅल्क्युलेशन्स होतात. पण जेव्हा समजा ते अडकतंय कुठेतरी कॉम्प्लेक्स होतंय, याचा अर्थ काहीतरी स्टेप चुकते, मग ते सोडून देते मी गणित. हा नाही, नथिंग रॉंग इन इट. आपण ते एन्जॉयच करत नाहीये ती प्रोसेस, तर मग कशाला. आणि होतं ना असं कधी कधी, आहेत झालेले आहेत असे काही प्रोजेक्ट की बस ठीक आहे आता म्हणजे डोकं शांत ठेवा आणि कम्प्लीट करा हे. कारण की आपण अशा पॉइंटला गेलेलो, इथपर्यंत गेलेलो असतो की आता इथून तुला मागे नाही वळता येते. आणि अनफॉर्च्युनेटली आजकाल असं झालेलं आहे की सगळ्यांना सगळं कळतं. सगळे कवी आहेत, सगळे संगीतकार आहेत, सगळे गायक आहेत, सगळे फिल्म मेकर्स आहेत. त्याच्यामुळे मग ते मग आपल्याला एआय आल्यापासून तर सगळे संगीतकार तर लगेच. हो. पण मी तेही सांगते की त्या एआयचं पण आपलं आता माझ्या एका काय म्हणू फ्रेंडनी एक स्क्रिप्ट मला लिहून पाठवलं की धनश्री हे कसं वाटतंय मला सांग. मी म्हटलं की मग वाचता क्षणीच ते कळत होतं, कारण त्या व्यक्तीची भाषा आणि स्क्रिप्टची भाषा कळतं ना. हे म्हणजे मी लिहिलेलं असेल तर माझा कुठेतरी त्याच्यामध्ये छाप येते, ती येत नव्हती त्याच्यामध्ये. सो मला कळत होतं की हे लिहून घेतलेलं आहे ChatGPT किंवा ह्याच्यावर. सो मी त्या व्यक्तीला एवढंच सांगितलं, माझ्या फ्रेंडला, की नेक्स्ट टाइम तू ChatGPTला जेव्हा हे देशील, त्याला काय म्हणता तुम्ही, प्रॉम्प्ट, तेव्हा अमुक गोष्टी नीट सांग, कारण की हे इथे नाही आलंय बरोबर. तर त्या फ्रेंडनी विचारलं की तुला कसं कळलं की हे ChatGPTने लिहिलंय. तेवढं कळतं, 36 वर्ष घालवली आहेत ह्या क्षेत्रात, सो नक्कीच कळतं. टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घ्यावा, पण मला नेहमी वाटतं की यू कॅन लर्न टेक्नॉलॉजी, यू कॅन लर्न टेक्निक्स, बट क्रिएटिव्हिटी कम्स फ्रॉम विदिन. क्रिएटिव्हिटी तुम्ही शिकू नाही शकत. लोक असं ChatGPT म्हणण्यापेक्षा हे जे म्युझिक जनरेशन ॲप्लिकेशन्स आहेत, ॲप्स डाउनलोड होतात, त्याला ॲडव्हर्टाइजमेंट आणि जिंगलचं रिप्लेसमेंट समजतात. की आता त्याच्यामुळे मला कुठल्या ॲडव्हर्टायझरला पैसे द्यायची गरज नाही किंवा जिंगलला पैसे द्यायचे. आणि ते एवढ्या पथेटिक लेव्हलचे गाणं असतात, कारण मध्येच काहीतरी गिटारच जोरात वाजते किंवा मग इन्स्ट्रुमेंटलच खूप विचित्र वाजताय. एक मराठीचा प्रॉम्प्ट दिला होता माझ्या एका मित्रांनी की मराठी फोकमध्ये त्याला एक ॲडव्हर्टाईज हवी होती. मला त्यात पंजाबी ढोल स्पष्ट ऐकू येत होता, कुठल्याच संगीतकाराने तो वाजवला नसता. पण तू एआयला कसं सांगणार की हा तू पंजाबी ढोल वाजवलाय, हा मराठी लावणीचा ढोलकी नाही. पण एआयला ढोल आणि ढोलकी मधला फरक न कळल्यामुळे सगळी गडबड झाली. ह्या प्रकारच्या चुका जेव्हा लोक करतात तेव्हा एक जिंगल, कारण तुझे भरपूर जिंगल्स आहेत, मला काउंट माहिती नाही, काहीतरी शेअर असला पाहिजे. 4,500 झाले. 4,500 आई ग. 4,500 जिंगल्स झाले तुझे. जिंगलचा अनुभव आणि हा एआयचा विचित्रपणा, म्हणजे तू याचं कसं सांगड घालू शकशील आणि काय सांगू शकशील जिंगल बद्दल? जिंगल्स हा खूपच एक वेगळाच प्रांत आहे आणि खूपच इंटरेस्टिंग आणि गोड, मला आवडला तो. त्याचा एक अनुभव आहे. जसं क्लासिकलमध्ये तुमच्याकडे 2 तास असतात तुमचा राग विस्तार आणि राग विचार मांडायला. लाईट म्युझिकमध्ये 3 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचं गाणं मांडायचंय. जिंगलमध्ये 30 सेकंदाचं पूर्ण ती कमर्शियल असते. टीव्हीवर बघा किंवा ह्याच्यावर रेडिओवरती कधी कधी 50 सेकंदाची 1 मिनिटाची पण असते टीव्हीवरती. पण त्याच्यातला म्युझिकल पार्ट जो असतो त्याला जिंगल म्हणतात. तर ते साधारण 10 सेकंद 15 सेकंद, खूपच डोक्यावरून पूर 20 सेकंद. त्याच्या पुढे मग व्हॉइस ओव्हर असतो, त्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती किंवा ते कुठे मिळेल, कॉन्टॅक्ट्स आणि हे ते वगैरे. तर ते म्युझिकल जे असतं ते इतकं कॅची असायला पाहिजे की ऐकल्या क्षणी ते तुमचं लक्ष गेलं पाहिजे. आणि आता मी ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स, मी ॲडव्हर्टायझिंगच्या फील्डमध्ये काम केलेलं आहे काही दिवस. तर ते लोकांचा मेन टार्गेट तुला माहिती आहे, लहान मुलं असतात. अच्छा. त्याच्यामुळे ते लहान मुलांना कॅच करतात, होईल अटेन्शन, अशी ती तुमची जिंगल बनायला पाहिजे.
कारण लहान मुलं दुकानात गेल्यानंतर त्यांना बाकी काही नाही, तर त्या जाहिरातीत तेच पाहिजे मला, ते पाहिजे, आणि ते बरोबर. आई वडिलांचं इतकं डोकं खातात की आई वडिलांना ते घ्यायला ती लागतं. गोष्ट खरी आहे. सो म्हणून हे लहान मुलांना टार्गेट करतात ते लोक. सो ते तितकं कॅची व्हायला पाहिजे, आणि तितकं ते म्हणजे समजा तुम्ही गडबडीत आहात आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट लागली, तर त्याच्यातलं ते पटकन म्युझिकनी तुमचं लक्ष तिकडे गेलं पाहिजे. सो असं एक त्याच्यातली क्रिएटिव्हिटी खूप वेगळी आणि चॅलेंजिंग आहे. त्याचे ते म्हणजे मी आजपर्यंत काही लिहिले आहेत जिंगल्स, काही गायले आहेत, काही म्युझिक केले आहेत, काही सगळंच केलेलं आहे, असं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा विचार ठेवायला लागतो की पहिल्या आपासनं तुम्ही कॅच केलं पाहिजे ऑडियन्सला. कारण चॅनल बदलायला त्यांच्या रिमोट हातातच आहे. हो. आणि तेवढ्या त्या 15-20 सेकंदामध्ये तुम्ही असे पॉइंट्स हायलाइट केले पाहिजेत की म्हणजे त्याच्यात एकही फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही वाया घालवता कामा नये. बापरे, चॅलेंजिंग आहे, खूपच चॅलेंजिंग आहे. म्हणजे तुमच्याकडे वेळच नसतो तेवढ्यात पटकन तुम्ही बोला, तर ते खूप चॅलेंजिंग आहे. आणि अनेक ब्रँड्सचं मी हे केलेलं आहे, जिंगल्स केले आहेत, आणि मजेशीर काही जिंगल्स केलेले आहेत. कसं म्हणजे जसं उदाहरणार्थ एक प्रतिमा सिल्क्स म्हणून एक दुकान आहे पुण्यामध्ये. तर त्या काळात जेव्हा आम्ही ही जिंगल केली होती, तर कधी केली होती मला आठवत नाही, पण तेव्हा ते क्लोजअप ची एक ऍड आली होती की क्या आप क्लोजअप करते हैं, असं जुन्या काळचा रेट्रो काही. तर ते म्हणे आम्हाला ह्या स्टाईलचं करून पाहिजे. मग आम्ही ती केली त्यांची की सुंदर सुंदर साड्या घेण्या जायचे कुठे, सांग ना सखे मजे तू सांग ना सखे, प्रतिमा असं. सो त्यांनी लगेच आज अजूनही लोकांना ती जिंगल लक्षात आहे. इंटरेस्टिंग. सो असे जिंगल्स म्हणजे तुम्हाला ते खूप अपडेटेड राहायला लागतं, काय चाललेलं आहे, कशा टाईपचं म्युझिक चाललंय, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं म्युझिक ऐकावं लागतं. ते आवडो की न आवडो ते ऐकायला लागतं. आणि त्याच्याने स्वतःमध्ये काय म्हणू इम्प्रूव्हमेंट आणि चेंजेस तसे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. ते म्युझिक मध्ये पण आणावे लागतात. असं नाही की आपल्या नुसता कानाला आहे, पण आपल्या कलेला पण तसा वळण आलं पाहिजे. अगदी. तर एक गोष्ट आठवली मला वाटते, समीरची गोष्ट आहे ती, की सगळ्यांना असं वाटलं होतं की नवीन काळ बदलतोय, नवीन युथ आहे, आणि समीर आता खूप दिवस झाले साजन वगैरे केले त्यांनी ते सगळं, तर त्यांना अपडेटेड नाही राहता येणार असं सगळं वाटलं. आणि ही गोष्ट त्यांनी चॅलेंज म्हणून स्वीकार घेतली की नाही असं असेल तर मग मी एखादा युथचा फिल्म करतो. आणि त्यांनी एक फिल्म केली ज्याच्यामध्ये जे गाणं लिहिलं ते आज युथचं नॅशनल अँथम आहे, म्हणजे 4 बज गए पार्टी अभी बाकी आहे, ते त्यांनी लिहिलं. आणि ते जेव्हा सांगतात की हे माझ्याच लेखन, म्हणजे ज्या माणसाने साजन लिहिलंय त्यांनीच 4 बज गए फिर पार्टी बाकी आहे लिहिलंय. सो तो माणूस सुद्धा किती अपडेटेड राहावं लागतं त्यांना, आणि जे ऑडियन्सला पाहिजे ते द्यावं लागतं, की त्यांनी अँथम लिहून टाकलं ते. अमेझिंग थिंग. म्हणजे जे तू सांगितलं ते लगेच तिथे रिलेव्हंट झालं की नाही, दिस इज अडॉप्टेड इन एंटायर इंडस्ट्री. आपण आता बोलतोय. नक्कीच. खूपच छान. आणि कलाकारांना मला वाटतं हा एक ब्लेसिंग आहे की तुमचं शरीराचं किती वय झालंय डझंट मॅटर, मनाने तुम्ही ताजेतवाने असायला पाहिजे. दॅट्स ऑल. म्हणजे या बाबतीत मी ह्यांचं एक उदाहरण देईन, गुलजारजींचं, की आयटम सॉंग्स त्यांनी आयटम सॉंग सुद्धा लिहिलंय, बिडी जलायले जिगरचे की. पण परत त्याच्यात त्यांचं कौतुक आहे, म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा तर मी काय कौतुक करणार, पण ऍज अ लिस्नर त्यांची चाहती म्हणून की त्याच्यातही त्यांनी स्वतःची छाप सोडलेली आहे, की हे स्वतःचा दर्जा त्यांनी दाखवून कन्सेप्टच किती स्ट्रॉंग आहे की जिगरचे बिडी जलायले. म्हणजे ही मंडळी जी आहे ती त्यांच्याकडनं ह्या गोष्टी खरंच शिकण्यासारख्या आहेत, की तुम्ही अपडेटेड राहा अँड देन देर इज, म्हणजे काही तुम्हाला काही शेवटपर्यंत तुम्ही काम करत राहाल, बिंदास करत राहाल. म्हणजे ह्या बाबतीत मी ह्यांचा पण एक सांगीन अनुभव माझा. श्रीनिवास खळे काका, त्यांनी मी रॉय किणीकरांचं एक प्रोजेक्ट केलं होतं. रॉय किणीकर जे रुबाईकार आहेत त्यांच्या काही रुबाया संगीतबद्ध केल्या होत्या, आणि ते खळे काकांना ऐकायला दिलं होतं. पुण्यात ते एका कार्यक्रमाला आले होते तेव्हा. ते आणि माझे एक हिंदी एक भजनांचा म्हणजे डिव्होशनल म्युझिकचा एक अल्बम आहे, कहो पुरातन बात नावाचा. ते दोन्ही मी त्यांना ऐकायला दिले होते. आणि त्यांचा तिकडून मला फोन आला मुंबईहून, आणि जवळपास ते तासभर बोलले
वा. आणि त्यांनी तेच सांगितलं. ते म्हणे तुम्ही आता जी शुक्रतारा मंदवारा ही जी तुम्ही चाल ऐकताय ही 53वी चाल आहे त्या बापरे. गाण्याची मी दिलेली. अच्छा. 53 चाली केल्या आणि त्याच्यातलं ही जी चाल मला आवडली. तर ते म्हणाले की तू संगीतकार म्हणून खरंच खूप छान काम करतेस आणि त्याचा एक हे की तू शेवटपर्यंत काम करशील, हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. सो तू त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे की धनश्री, आपण जगाला फसवू शकतो पण आपण स्वतःला नाही फसवू शकत असं. तर ते म्हणायचे की तू स्वतःशी ऑनेस्ट राहा, तर तू शेवटपर्यंत काम करशील. इंटरेस्टिंग. सो हे आहे मात्र कलाकारांनी स्वतःशी, इनफॅक्ट प्रत्येक माणसाने स्वतःशी ऑनेस्ट राहायला पाहिजे. रॉय केणेकरांचं काम आपल्याला माहिती आहे. रुबाई, पण रुबाई हा इतका प्रचलित प्रकार नाही आहे. तर तू जरा सांगशील का प्रेक्षकांना रुबाई म्हणजे काय आणि काय असतं, कसं असतं? रुबाई 4 ओळींची ती कविता असते. आता जसं उदाहरणार्थ त्यांची एक रुबाई सांगते मी. हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहातील तू कोण, हा देह तुझा पण देहाविण तू कोण, हा देह जन्मतो वाढत जातो सरतो, हा देह जन्मतो वाढत जातो सरतो, ना जन्म मरण ना देहातील तो म्हणतो. 4 ओळीमध्ये अख्खी त्यांनी केवढी मोठी फिलॉसॉफी सांगितली. सो अशा त्यांच्या उत्तर रात्र म्हणून त्यांचा खूप गाजलेला रुबायांचा संग्रह आहे. तर त्यांचे चिरंजीव अनिल किणीकर काका, त्यांनी मी एका नाटकाला एक बॅकग्राऊंड म्युझिक केलं होतं, ते ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं की हे तू करायचंयस. म्हटलं अहो काका, हे खूप मोठं काम आहे. ही सुद्धा खूप जुनी गोष्ट आहे, माझ्या मते 2009 मधली वगैरे गोष्ट आहे, 2008. बरं. पण ते म्हणे नाही, मला तुझं संगीत ऐकून मला वाटतंय की तू हे करशील नक्की. आणि मग ते केलं होतं. पण अप्रतिम, म्हणजे इतका सुंदर अनुभव होता तो. आणि मग त्याच्यातून बाहेर पडायला मला खूप दिवस लागले, कारण त्या रुबाया अशा म्हणजे इतक्या अशा आपण म्हणतो ना मोहिनी घालतात त्या तुम्हाला. जडच होऊन जायची, मी इतकी ताकदच उरायची नाही माझ्या अंगात. त्याच्यातली एक रुबाई अजून तुला सांगते की येताना त्याने दार लावले नाही, जाताना त्याने वळून पाहिले नाही, येईन म्हणाला पाहिन वाट म्हणाली, दारात अहिल्या शिळा होऊन बसली. काय बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर. अशा शब्दांना चाली लावल्यानंतर मी अशी गळून बसायची तिथे. आणि परत जसं मी म्हटलं, ह्या कुठल्याही याला चाल लावताना मी हार्मोनियम हातात नव्हती माझ्याकडे, मी वाचत वाचत चाल सुचायची मला ती. पण मला खूप छान वाटतं माहिती, तो थकवा मला खूप आवडतो. हा जो थकवा येतो ह्यांनी असं काम केल्यानंतर जो थकवा येतो, आय एन्जॉय दॅट, की क्रिएटिव्ह थकवा. मला आता काउंटच करायची इच्छा होते. अंदाजे 6 तर काव्यसंग्रह आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत की 6 आहेत? नाही, 6 आहेत आता तरी, 6 आहेत. म्हणजे अंदाजे मी प्रत्येकाच्या 100 कविता धरला तर एक 600 कविता असतील त्याच्यात. थांब, कविता संग्रह म्हणशील तर 4 आहेत. आणि हा एक हे आहे काय, लेखच म्हणजे काय म्हणतात, ललित लेख संग्रह. अच्छा, ललित लेख. आणि एक विसरलो होतो. ओके. हा, आणि एक हे माझे कोट्स आहेत ओरिजिनल. ओके. जे मला सुचलेले आहेत ते. क्या बात आहे. तर तसं हे मला वाचायचंच आहे ते. हे मी देईन ना तुला. तर जसं हे बघ, तुला सांगते, हे मला असं काहीतरी सुचतं मध्येच, काहीतरी वेड्यासारखं मी लिहून ठेवते. A flower blossoms not to show off or to attract others. Okay. A flower blossoms not for any reward or any competition, not even to prove itself. A flower blossoms only because blossoming is its nature. There is so much to learn from the nature around. किंवा अगदी पहिला जो आहे, the questions are the answers, the end is the beginning. सो असे काही हे माझे विचार आहेत. ते नेव्हर अंडर एस्टिमेट एम्प्टीनेस होल्ड्स अ युनिव्हर्स विदिन. सो असे हे काही कोट्स आहेत. हे एक पुस्तक आहे. सो कविता संग्रह 4 आहेत माझे, आणि अजून
पुढचे चालू आहेत म्हणजे वा, अजून चालूच आहेत. चालू आहेत. अंदाजे 4,500 तू मला जिंगल्स सांगितले. शॉर्ट फिल्म असतील 40-50? नाही एवढं नाही आहेत, मग? आताच सुरू केलंय. सो माझ्या मते एक 5-6 असतील झालेले. पण बॅकग्राऊंड म्युझिक दिलेले की? बॅकग्राऊंड म्युझिक दिलेले आहेत भरपूर. मी तेच म्हणतोय. मला वाटलं मी बनवलेल्या म्हणून. नाही बॅकग्राऊंड म्युझिक दिलेल्या हा असतील 50 असतील. 50 हो, ते असतील. हो, अगदी. अजून काय राहिलं आयुष्यात? काय अजून आता काय राहिलं? गाणी तर म्हणजे हो, कितीच असतील, गाणी. म्हणजे काही 10 बोलायलाच भाषांमध्ये गायली आहे गाणी. नको. 10 भाषांमध्ये. म्हणजे मला नाही कळलं. 10 भाषांमध्ये गाणी 10 गायली आहेत. भाषांमध्ये? हा. मी पुन्हा तुला यासाठी विचारलं की 10 भाषा म्हणतेस तू, हो हो, कसं काय? म्हणजे प्रत्येक भाषेचा तो डिक्शन वेगळा असतो. ते शिकते त्यांच्याकडून. हो. आता शिकून कोणत्या घ्यायचं. कोणत्या भाषा कव्हर केल्या? पहिली तर मराठी, हा हिंदी, हा संस्कृत, हा इंग्लिश, 4 झाल्या. गुजराती, गुजराती, सिंधी, सिंधी, बंगाली, हा मणिपुरी, हा भोजपुरी आणि थांब जरा, अजून एक कुठली राहते, कोकणी. 10वी. बापरे, मणिपुरी आणि बंगाली जरा चॅलेंजिंगच असेल नाही? खूपच. है ना? म्हणजे कोकणी तरी जरा मराठीच्या आसपास फिरते किंवा नाही त्यातही मी नाही का? माझ्या एका मैत्रिणीचं गाणं होतं ते तिथे तिला मी म्हटलं, बाई हे तू तुझ्या आवाजात मला प्रोज मध्ये वाचून पाठव. हम्म. मग मी प्रॅक्टिस केली, कारण ती दुसऱ्या राज्यात राहते, गोव्याला राहते ती. सो तिने मला रेकॉर्ड करून पाठवलं, मग मी प्रॅक्टिस केली, मग तिला परत पाठवलं, मग तिने त्याच्यातल्या चुका सांगितल्या, बरं. मग त्या दुरुस्त केल्या परत. वा. कारण की किती केलं तरी शेवटी तुमची जी मातृभाषा असते किंवा जी तुम्ही सतत बोलत असता, हा. आणि त्याच्यात ती शब्द पण म्हणजे उच्चारही बरोबर आला पाहिजे, एक्सप्रेशन्स पण आले हो, पाहिजे, हो, हो. सूर आणि ताल तर असायलाच पाहिजे. Yes. सो त्याच्यामुळे पण तिने मग करेक्शन सांगितले, मग परत दुरुस्त केलं, परत पाठवलं, असं करत करत ते 3 वेळा मी तिला पाठवले ते कोकणी गाणं. हा वा, असं. क्या बात आहे. So, म्हणजे 10 भाषा सॉंग्स तर म्हणजे मी मोजतच नाही किती झाले. सॉंग्स भरपूर झाले आहेत. तेच म्हणजे तुलाच काउंट नसेल मला राहिला. हो, मला आता ऍक्च्युली ते करून ठेवायचंय, की कारण मलाच माहिती नाहीये किती झालेत म्हणून. हा. हा. म्हणजे एक कोट आहे की माझ्या कलाकृतींचा मलाच ठाव नाही, हिशोब किरणांचा कुठे सूर्य ठेवतो. क्या बात है. वा. ते कविवर्य मंदार चोळकरचं वाक्य आहे. ओके. वा वा वा. आता तो फेसबुकवर लिहायचा असं बरं. आहे. त्याच्यावर मला खूप मंदारच्या बऱ्याच गोष्टी अशा लक्षात आहेत, पण ठीक ते रिलेव्हंट आहे बघ. येस, मंदारचं पण एक गाणं केलंय मी, Oh, is it? आणि त्यांनी त्याच्यामध्ये ती पण एक गंमत आहे. रात्र कोजागिरी धुंद आहे हवा, सोबती जागतो चांदवा. वा. आणि त्यांनी मला म्हटलं की ॲट एनी कॉस्ट ही गझल नाही करायची, ही गझल वाटते पण ती करायची नाही. म्हटलं डन. आणि मग मी त्याला करून पाठवलं, तो अगं असं केलंच त्याचं गाणं. ते मी एकदम मॉडर्न स्टाईलने केलं. अच्छा. सो त्याच्याही बरोबर काम केलं आहे. आठवतंय तुला ते कसं होतं काय? हो, थोडंसं आठवतं, युट्यूब वरती आहे. हा. रात्र को जागिरी धुंद आहे हवा, सोबती जागतो चांदवा चांदवा. क्या बात आहे. तर हे म्हणजे रात्र कोजागिरी धुंद आहे हवा, सोबती जागतो पर्यंत सॉफ्ट ठेवलं, आणि चांदवाला एकदम त्याला वर नेलं त्याला. हा Okay. असं म्हणजे रिदम वगैरे त्याच्यात ऍड केला. हम्म. सो त्याला म्हटलं मला हे असं थोडं नॉटी वाटतंय करावं असं गाणं, थोडं बाकी काही कर, फक्त गझल गझल नको करू. करायची नाही. त्याचं ते मस्त. मस्त एक अनुभव खूप खरंच छान येतात. नाही, खरंच तुझ्यामध्ये मला वाटतं 5 पॉडकास्ट तर नक्कीच आहेत, आणि आपण मला असं वाटतं एक विषय घेऊ आणि त्याच्यावरती एक वेगळं. आता आज आपण खूप सारे विषय बोललो, हो. पण कदाचित नुसता कविता हा विषय घेऊन आपण एक पूर्ण पॉडकास्ट करू, किंवा जरूर. नुसतं सॉन्ग मेकिंग हा एक हो, पॉडकास्ट करू, अगदी. असं आपण घेऊन जाऊ. पण आता आपण इतक्या छान थॉटला हा पॉडकास्ट संपवत आलोय, पण एंड नोट मला माझ्या प्रेक्षकांसाठी हवी आहे तुझ्याकडून. जे लोक काही कवी प्रयत्न करत असतील, काही सिंगर्स प्रयत्न करत असतील, काही संगीत क्षेत्रामध्ये मुली प्रयत्न करत असतील, हो. खास करून त्यांच्यासाठी तुला काय ॲडवाईस द्यावासा वाटतो, काय सजेशन द्यावासा वाटतं, ज्या मुलींना चाली सुचतात आणि जे संगीतकार बनण्यासाठी समोर येतात, त्यांना ते स्ट्रगल येऊ नये, किंवा तुझं स्ट्रगल मधनं त्याला काय लाईफ लेसन्स देता येतील? So, मी ऍडवाइस वगैरे नाही म्हणणार, एवढी काही मोठी नाहीये मी. नाही डेफिनेटली दे प्लीज. पण जस्ट शेअर करीन माझा विचार त्यांच्याशी, आणि एवढंच सांगेन की आयुष्य खूप सुंदर आहे,
आणि तुम्हाला आवडतंय ती गोष्ट तुम्हाला करायला मिळते, हे परमेश्वराची कृपा आहे. सो जे करताय ते खूप मन लावून करायचं, त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे. जे आपण करतो आहे त्याच्यावरती प्रेम असलं पाहिजे आपलं. म्हणजे आपल्या आवाजावरती सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. सतत कम्पेअर करत राहतात मोठ्या गायिकांशी आपले आवाज. तसं नाही करायचं. त्यांच्या गाण्यातून शिकायचं आपण, पण गायचं आपल्या आवाजात. आवाजाची कॉपी नाही करायची. त्यांचे टेक्निक्सची कॉपी करू शकता तुम्ही, करा जरूर, ते शिका, पण आपल्या आवाजात गा. आणि जे काही कराल ते अगदी स्वतःचे 100% त्याच्यामध्ये ओतून, हातचं काही राखून ठेवायचं नाही. आणि कारण कुठली गोष्ट कोणाला कुठे दिसते हे काही सांगता येत नाही. करेक्ट. हां, जसं मी त्या इंग्लिश गाण्याच्या माझं सांगितलं की ते आता कोण त्या इटलीमध्ये कोण बसली होती, त्यांनी बघितलं कुठे यूट्यूबवर, फेसबुकवर, आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि ते आता गाणं इंटरनॅशनल लेवलला गेलं. सो तुम्ही काय जे करता ते कुठे क्लिक होईल कोणाला हे सांगता येत. जे करता ते पूर्ण 100% करा. त्याच्यात कुठे कॉम्प्रोमाइज करू नका. जे द्यायचं ते 100% आणि आनंदाने. कारण की देर इज ओनली वन लाईफ आणि यू हॅव टू लिव्ह इट टू द फुलेस्ट. येस. सो म्हणजे जे इंग्लिश गाणं ज्याची मी मगासपासून उल्लेख करते त्याचा पण तोच संदेश आहे. त्याच्या 2 ओळी मी म्हणते. प्लीज प्लीज. आणि आपण त्याच्यावरच त्या हॅपी नोटवरती थांबूया. हां, तर जे मी नेहमी म्हणते आणि जे मी अनुभवते आणि जे मी माझ्या आयुष्यात आचरण करायला सुरुवात केली तेव्हापासून मला खरोखर खूप छान वाटतं. ते गाणं. लाईफ इज ब्युटिफुल, लाईफ इज ब्युटिफुल, when the memories of a beloved hold your hands gently, look into your eyes and smile and kiss you tenderly, roll down your cheeks, whispering in your ears silently, life is beautiful. Life is beautiful, and love makes it even more. त्या आयुष्यावर तुम्ही प्रेम करता तेव्हा ते आयुष्य आणखीन सुंदर होतं. क्या बात आहे. धनश्री गणात्रा, आपण आजचा पॉडकास्ट इतक्या सुंदर गाण्याने थांबवतोय. आपण डेफिनेटली पुन्हा एक नवीन पॉडकास्ट करू आणि तोपर्यंत प्रेक्षकांची रजा घेऊ. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. मराठी कविता आणि संगीत आवडत असेल तर MLM म्हणजेच म्युझिकल लिरिकल अँड मॅजिकलला सबस्क्राईब करा.